उपांत्य सामन्याकरता पात्र ठरेल। अतिशय महत्त्वपूर्ण लढत आज इथे पाहायला मिळेल। दत्त क्रिकेट संघ बुलढाणा आणि शिवशंभू क्रिकेट संघ बुलढाणा यांच्यातला हा सामना, उपांत्यपूर्व हा पहिला सामना निश्चितच एक रंगतदार सामना इथे बुलढाणेकरांना बघायला मिळेल अशी अपेक्षा। प्रकारे आता दर्शवून या ठिकाणी कुठला संघ मैदानामध्ये विजयी होतो। नक्कीच गेल्या काही दिवसांमध्ये अनेक असे रंगतदार सामने, अनेक रोमहर्षक सामने मैदानामध्ये आपल्याला गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळालेत आणि तशाच पद्धतीचा हा सामना रंगेल अशी अपेक्षा आपण करूया। स्वागत करता हूं। आज का जो मुकाबला खेला जा रहा है वो श्री दत्त क्रिकेट क्लब बुल्ढाना और शिव शंभू क्रिकेट क्लब बुल्ढाना, ये दोनों ही टीमें जो कि आज अपने आप को बीच मैदान पर पेश करने वाली है। और आज के दिन के जो मुकाबले हैं वो 3 मुकाबले हैं, जिसमें से जो टीम 2 मुकाबले जीतेगी वो आगे क्वालिफाई करेगी। या ठिकाणी सामन्याचे पंच ऋषिकेश फ्रॉम पुणे आणि आकाश फ्रॉम पुणे दोन्ही पंच मैदानामध्ये दाखल झाले आहेत। नाणेफेकीचा कौल गमावून या ठिकाणी प्रथम गोलंदाजी करत आहे शिवशंभू बुलढाणा संघ। नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय आहे श्री दत्त बुलढाणा संघाचा। बघायचा आहे संघ व्यवस्थापनाने संघाने घेतलेला निर्णय या ठिकाणी श्री दत्त बुलढाणा संघाच्या वतीने कशा प्रकारे साध्य ठरवला जातो। सलामीची जोडी सुद्धा श्री दत्त बुलढाणा संघाची मैदानामध्ये दाखल झाली आहे।
हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित धर्मवीर आखाडा आमदार चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून जमलेल्या समस्त प्रेक्षकांचं या ठिकाणी मी ओम सोनवणे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। खर तर आज उपांत्यपूर्व फेरीचे सामने मैदानामध्ये रंगतो आहेत आणि आजचा पहिला सामना मैदानामध्ये रंगत आहे तो म्हणजे श्रीदत्त बुलढाणा संघ आणि शिवशंभू बुलढाणा संघादरम्यान। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे श्रीदत्त बुलढाणा संघाकडून। दोन्ही संघ तयार आहेत, पंच सुद्धा तयार आहेत। मैदानामध्ये पहिल्या चेंडूची प्रतीक्षा आपल्याला लागलेली आहे। हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने धर्मवीर आखाडा बुलढाणा, धर्मवीर आमदार कार्यसम्राट आदरणीय संजयभाऊ गायकवाड, धर्मवीर आखाडा अध्यक्ष आदरणीय कुणालभाऊ गायकवाड, धर्मवीर आखाडा उपाध्यक्ष आदरणीय श्रीकांतभाऊ गायकवाड, युवासेना समस्त पदाधिकारी कार्यकर्ते बुलढाणा तसेच यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमदार चषक 2021 आजचा स्पर्धेचा अतिशय चुरशीचा सामना मैदानामध्ये रंगतोय। दोन्ही संघ विजय प्राप्त करून या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि पंचाकडून या ठिकाणी इशारा मिळाल्यानंतर आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत। सलामीची जोडी क्षेत्ररक्षण मैदानामध्ये सजले आहे आणि पंचाकडून या सामना सुरू होण्याचा या ठिकाणी निर्णय येतो आहे। पहिला गोलंदाज बघायचा आहे कोण येतात गोलंदाजी मार्कवरती। सलमान येत आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्राईक वरती असणार आहेत अभि आहे, अभि चव्हाण ऑन स्ट्राईक असणार आहे। पहिला चेंडू सामन्याचा आणि हा पहिला चेंडू वाईट टाकला जातोय, अतिरिक्त धाव आणि या धावेनिशी मात्र श्रीदत्त बुलढाणा संघाचं खातं उघडलं जात आहे। पंचाकडनं इशारा येतोय वाईट चेंडू। आमदार चषक 2021 च्या माध्यमातून आज आपण tenniscricket.in च्या माध्यमातून सुद्धा युट्यूबवर लाईव्ह सामने पाहू शकता आणि या चेंडूला मात्र फटका दिलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित असणारे लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि या ठिकाणी एक धाव मात्र पूर्ण केले जाते। आशूच्या फळीमधनं हा फटका येतोय आणि आता स्ट्राईक वरती असणार आहे प्रसाद। सामना करील सलमान यांच्या चेंडूचा। एक चांगली सलामीची जोडी म्हणून ओळख प्राप्त केली आहे श्रीदत्त बुलढाणा संघाच्या सलामीच्या जोडीने आणि या चेंडूला पुल केलंय त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित नसणार आहे आणि चेंडू झाली वन बाउंस सीमारेचे पार चौकार। वेलकम बाउंड्री आजच्या पहिल्या दिवसाची चौकार येतोय मैदानामध्ये। तुझ्या तोंडाला तोंड माझं मेळ हगन हे बघून दुश्मन जळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ
धन्यवाद ओम सर. एक चांगली सुरुवात म्हणता येईल ती दत्त क्रिकेट संघाची. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्याच्या कर्णधारांनी जो निर्णय घेतला तो कितपत योग्य होता त्याच्यात दोन्ही फलंदाजांनी दाखवून दिलंय. आणि आपली चोख कामगिरी बजावताना तिथे दोन्ही फलंदाज आणि एक उदयनमुख खेळाडू अभि चव्हाण, एक तरुण उमदा खेळाडू जो नावारूपास येत आहे, एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी करून आपल्या नाव कमवतोय ते क्रिकेट विश्वात, तो अभि चव्हाण. त्याची साथ देतो तो प्रसाद. प्रसाद एक आक्रमक असा फलंदाज, अजून थोडासा मूडमध्ये यायचा बाकी आणि एक चांगली सुरुवात म्हणता येईल ती दत्त क्रिकेट संघाची. हाँ पंडितकर हो, जिस तरह से यहाँ पर शुरुआत करने में कामयाब हुआ है श्री दत्त क्रिकेट क्लब बुल्ढाना, और उसके ओपनिंग सलामी बल्लेबाज जो अभी है जो कि 2 चौके लगाकर बीच मैदान पर मौजूद है, और प्रसाद जिन्होंने उनका काफी अच्छा साथ निभाया एक चौके के साथ, वो भी बड़े अच्छी पोजीशन में यहाँ पर श्री दत्त क्रिकेट क्लब बुल्ढाना, ये दोनों ही बल्लेबाज जो सलामी बल्लेबाज है यहाँ से अपनी टीम को एक अच्छे कुलयोग की ओर अग्रसर करते हुए ठीक मैदान पर नजर आ रहे हैं. टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का करने का फैसला जो श्री दत्त क्रिकेट क्लब बुल्ढाना है, देखना है कहां तक ये इसको सफल बनाएंगे. दोनों ही बल्लेबाज बीच मैदान पर अभी भी मौजूद, और गेंदबाज देखना है कौन आ रहे हैं गेंदबाजी करने के लिए. श्री शिव शंभू क्रिकेट क्लब बुल्ढाना की ओर से विष्णु आ रहे हैं. विष्णु पर एक भरोसा जतलाते हुए कैप्टन शिव शंभू क्रिकेट क्लब की ओर से धर्म भी रखा कि एंड से गेंदबाजी करने के लिए विष्णु. आज के ऑफिशियल अंपायर मयांक सर और आकाश. इस बीच स्क्वायर लेग अंपायर जो खड़े हैं वो ऋषिकेश सर है, और सामने मेन अंपायर के रूप में आकाश सर को देखा जा सकता है. अभी भी स्कोर 15 रन, दूसरी ओवर का खेल आपके सामने जारी. ये गेंद उसको उठाकर खेला है, डीप लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी मौजूद है. यहां तक गेंदबाजी का सवाल है, एक अच्छी गेंदबाजी करके यहां पर लोगों का दिल जीतना होगा गेंदबाज को. जिस तरह की शुरुआत हुई थी उनकी ओर से, तो किसी तरह से बल्लेबाज को वहां पर खेलने का तो मौका जरूर मिला, लेकिन कोई सटीक गेंदबाजी गेंदबाज की ओर से दिखाई नहीं दी. अपनी टीम को अगर एक अच्छी पोजीशन में पहुंचाना चाहते हैं तो गेंदबाज को यहां पर एक अच्छा कारनामा करके दिखाना होगा. देखना है विष्णु एक बार. ये गेंद खेला जरूर, इस बार रन हो गए. खिलाड़ी वहां पर रोकने का प्रयास करते हुए पैर से जाकर रोका, दूसरा रन भी पूरा किया. इस 2 रन से टीम का स्कोर आगे जाकर पहुंचा है 18 रनों पर. इस ओवर से अभी भी 3 गेंदें आना शेष है. अब देखना है क्या इसमें वापसी कर पाएंगे गेंदबाज. ये गेंद बहुत पटकी हुई गेंद, उसका पूरा फायदा उठाते हुए डीप मिड विकेट की तरफ गेंद 4 रन. गेंदबाजी करनी होगी, लेकिन उतने ही बेहतरीन बल्लेबाजी श्री दत्त क्रिकेट क्लब के सलामी बल्लेबाज अभी वहां पर जैसी कमजोर गेंद मिलती है उसको सीमा रेखा के बाहर पहुंचाने में बिल्कुल सक्षम रहते हैं. तो एक अच्छी शुरुआत जरूर श्री दत्त क्रिकेट क्लब बुल्ढाना की ओर से देखी जा सकती है. जिस तरह की शुरुआत चाहिए थे वो शुरुआत देने में दोनों ही सलामी बल्लेबाज. इस बीच फिर से खेला है, कोई खिलाड़ी मौजूद नहीं.
का स्कोर आगे जाकर पहुंचा है 26 रनों पर। तो कुल मिलाकर प्रसाद जिन्होंने 4 गेंदों का सामना करके 11 रन बनाए, उसी के बाद में अभी जो कि बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं, 26 रन कुल योग पर। थोड़ा सा खेल रुका हुआ। इस बीच हिंदू हृदय सम्राट वो शिवसेना पार्टी प्रमुख आदरणीय बाला साहेब जी ठाकरे, इनकी जयंती के अवसर पर खुले टेनिस बॉल के क्रिकेट प्रतियोगिता में आप सभी का मैं स्वागत करता हूं, खुशामदीद करता हूं। विष्णु है इस ओवर को पूरा कर रहे हैं। इस ओवर में आखिरी मर्तबा आएंगे विष्णु। तो कुल मिलाकर थोड़ा सा कठिनाई में जरूर बल्लेबाज नजर आए, पैर में थोड़ी सी चोट जिसके वजह से वो वहां पर अब जाकर खेलने के लिए तैयार। इस ओवर से अभी भी आखिरी गेंद आना शेष, और यहां पर अपने इरादे वहां पर साबित कर दिए दोनों ही बल्लेबाजों ने। इस बार विष्णु किए गए लेग स्टंप पर की गई गेंद पैर से जाकर टकराई। निश्चित रूप से कोई भी रन नहीं, कोई भी नुकसान नहीं। 2 ओवर की समाप्ति पर स्कोर हो गया है 26 रन। आणि 2 षटकांचा समाप्त खेळ मैदानामध्ये समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली तर 26 धावा। या ठिकाणी कुठलाही गडी बाद नाही आहे, मात्र या ठिकाणी अडचणी वाढतील। शिवशंभू बुलढाणा संघाच्या ज्या प्रकारे ब्रेक थ्रू अजून कुठलाही गोलंदाज त्यांना देऊ शकला नाही। 2 षटक समाप्त होत आहेत मैदानामध्ये, धावसंख्या आहे 26 धावा। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला श्रीदत्त बुलढाणा संघाने आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा बिन गडी बाद। अप्रतिम फलंदाजी करतोय प्रसाद आणि अभि। सुंदरशी फटकेबाजी या दोन्ही खेळाडूंकडून पाहायला मिळाली आणि आपल्या संघाकरता पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा हे दोन्ही खेळाडू घेताना दिसत आहेत मैदानामध्ये। ज्या प्रकारचा मैदानामध्ये खेळ चालू आहे, आमदार चषक 2021 आपण बघित आहात आणि आपण tenniscricket.in च्या माध्यमातून सुद्धा लाईव्ह सामने थेट प्रक्षेपण आपल्या घरी बसल्या सुद्धा पाहू शकला। आणि या सामन्यामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक असणार आहे 5,01,000 रुपये, द्वितीय पारितोषिक असणार आहे 2,51,101 रुपये। आणि खरं तर आता मैदानामध्ये सामना रंगत आहे, अतिशय रंगतदार स्थितीमध्ये हा सामना येऊन पोहोचलाय। श्रीदत्त बुलढाणा संघ आणि शिवशंभू बुलढाणा संघादरम्यान नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला गेलाय श्रीदत्त बुलढाणा संघाकडनं। पॉवर प्ले मात्र समाप्त झालेला असेल आणि पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर नक्कीच क्षेत्ररक्षण मात्र आपल्याला फैललेलं दिसेल। आणि बघायचं आहे कर्णधार कृष्णा गायकवाड आता क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सहजताने आपल्या कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी पहिला बाद गडी करण्यासाठी आमंत्रित करतात, कारण गडी बाद करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे जर सामन्यामध्ये एक रोमांच आणायचा असेल तर। परंतु श्रीदत्त बुलढाणा संघाकडनं ही सलामीची जोडी खोऱ्याने धावा काढण्याकरता ओळखल्या जाते आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूंनी अनेक धावा काढल्या आहेत, आपल्या खांद्यावर अनेक वेळा जबाबदारी घेतली आहे। नक्कीच अनेक युवा खेळाडूंची भरणा असलेला श्रीदत्त बुलढाणा संघ मैदानामध्ये आज प्रेक्षकांसमोर आपला उत्साह दाखवतोय, आपल्या खेळाचं प्रदर्शन करतोय। गोलंदाजी मार्कवरती बघावं लागणार कोण आहेत तर जमीर येत आहेत गोलंदाजीवर। जमीर येत आहेत गोलंदाजी करता, बघायचं आहे जमीर कशा प्रकारची आता गोलंदाजी करतात, कारण पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर आपण 26 धावा। जमलेल्या प्रेक्षकांचं हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमदार चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। आणि जमीरचा हा पहिला चेंडू आखो टप्प्याचा चेंडू होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न होता प्रसाद करणं, मात्र चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। सुंदर चेंडू म्हणावं लागेल। ज्या प्रकारे जमीर आले आहेत गोलंदाजी करता नक्कीच एक मानसिक दबाव असेल की कुठलाही गडी बाद नाही झाला आणि तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या आपल्या कोट्याचं पहिलं षटक घेऊन येत आहेत जमीर। सुंदर चेंडू पडला होता पहिलाच चेंडू, या चेंडूला समजू शकले नाहीत प्रसाद। चेंडू येतोय निर्धाव, धावसंख्या थांबलेली 26 धावांवरती। प्रति ओव्हर 12च्या रन रेटने या ठिकाणी धावसंख्या उभारतायत ही सलामीची जोडी श्रीदत्त बुलढाणा संघाची। जमीर पुन्हा गोलंदाजी मार्कवरती तयार असणार आहेत। पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र फळीच्या अतिशय मधोमध हा चेंडू आला आणि त्या कारणाने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित होते डीप मिड विकेटच्या दिशेने। एक धाव अर्जित केले जाते, एका धावेची धावसंख्या पोहोचेल 27 धावा। दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे आणि 2 चेंडू या षटकामधले झाले आहेत। धावसंख्या जर बघितली श्रीदत्त बुलढाणा संघाची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 27 धावा। जमीर देशमुख गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत, मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना पाहतोय आपण।
क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव वारंवार करताना पाहतो आहोत. नक्कीच आता क्षेत्ररक्षण जरी बहरलं असलं, सर्कलच्या बाहेर पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर 5 खेळाडू आपण ठेवू शकता आणि क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार जमीर देशमुख बदलाव करताना आपल्याला मैदानामध्ये दिसत आहेत. परंतु आता ऑन स्ट्राईक असणार आहे अभि चव्हाण, ज्याने मागच्या सामन्यामध्ये अतिशय प्रेक्षणीय फलंदाजी केली होती, प्रेक्षकांची मने जिंकली होती. तो मात्र आता ऑन स्ट्राईक असणार आहे. कॉमेंट्री बॉक्स यांकडनं गोलंदाजी मार्कवरती तयार आहे जमीर. पहिल्यांदाच सामना करेल अभि या चेंडूचा. मात्र फटका पुन्हा मोठा मारण्याचा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र बॅटची कड घेते. त्या ठिकाणी 1 धाव अर्जित केले जाते. क्षेत्ररक्षकांना कुठलीही चुकी नाही आणि एका धावेनिशी धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या पोहोचेल 28 धावा बिनगडी बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे आणि या षटकाचे आता 3 चेंडू बाकी असणार आहेत. सामन्यामध्ये जर पंच आपण बघितले तर ऋषिकेश फ्रॉम पुणे आणि आकाश दोन्ही पंच अनुभवी असे पंच आहेत आणि या पंचांनी बुलढाणा जिल्ह्याला एक वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न केला या स्पर्धेच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर होता आणि पंचाकडनं इशारा येतोय वाईड चेंडू, अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल 29 धावा. आणि पुन्हा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रसाद यांचा. चेंडू पुन्हा फळीवरती येत नाहीये. या ठिकाणी या षटकामध्ये जर पाहिलं तर प्रसाद यांच्या फळीला व्यवस्थित चेंडू लागत नाहीये. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर एक आत्मविश्वास होता त्यांच्या फलंदाजीमध्ये. पहिलाच चेंडू त्यांनी सीमारेचे पार भिरकावून दिला होता, परंतु या षटकामध्ये पाहिजे तसा फळीवरती चेंडू येत नाहीये. जमीर यांचं कौतुक केलं पाहिजे, ज्या प्रकारे त्यांनी धावा रोखण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालंय. या षटकामध्ये जर बघितलं आतापर्यंत फक्त त्यांनी 4 धावा खर्च केल्या आहेत. सुंदर गोलंदाजी, कारण 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती 26 धावा, प्रति ओव्हर 13 धावा असा रन रेट होता श्रीदत्त बुलढाणा संघाचा. मात्र या षटकामध्ये थोडीस धावांचा दुष्काळ पाहायला मिळतोय. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र उपस्थित आहे. बघायचा आहे चेंडू मात्र क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचू शकला नाही. बघायचं किती धावा, नक्कीच 2 धावेसाठी पूर्ण होता. या ठिकाणी 2 धावा आणि धावसंख्या पोहोचल्या 2 धावेनीची 32 धावा. आणि या षटकामधला आता शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन झालंय जमीर देशमुख यांच्याकडनं. सुंदर चेंडू, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी झाली आहे. धावा काढण्यामध्ये या ठिकाणी श्रीदत्त बुलढाणा संघाच्या सलामीच्या जोडीला या षटकामध्ये तरी कसरत करावी लागली, परंतु नक्कीच ही कसरत येणाऱ्या काही षटकामध्ये एक चांगलं फळ देऊन जाईल. ज्या प्रकारची या षटकाला या दोन्ही फलंदाजांनी खेळून काढलंय. थोडंसं पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय. डीप कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला मात्र थोडंसं डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने ढकलल्या जात आहे. जमीर देशमुख स्वतः एक कर्णधार आणि कृष्णा गायकवाड यांनी स्वातंत्र्य दिलं आपल्या गोलंदाजांना की तुम्हाला पाहिजे तसं क्षेत्ररक्षण सजवा. आणि पुन्हा मात्र ज्या ठिकाणचा क्षेत्ररक्षण हलवला होता त्या ठिकाणी जातोय चौकार. तर अभि चव्हाण जो 26 धावांवरती खेळतोय, अतिशय आक्रमक खेळी साकारतोय अभि आपल्या संघाकरता. त्याने चेंडूचा सामना मात्र जर पाहिला आपण किती केला तर नक्कीच 5 चौकार त्यांनी मारले आहेत आणि 11 चेंडूचा त्यांनी सामना केलाय. अप्रतिम फलंदाजी करतोय अभि चव्हाण आपल्या संघाकरता. संघाची धावसंख्या पोहोचते आहे श्रीदत्त बुलढाणा संघाची धावसंख्या 3 षटक समाप्तीनंतर 36 धावा बिनगडी बाद. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते मैदानामध्ये. अभि चव्हाण आणि प्रसाद मात्र तितका शांत ठेवण्यामध्ये गोलंदाजांना यश प्राप्त झालंय, परंतु अभिला काही ते शांत ठेवू शकत नाहीये. आणि या ठिकाणी मात्र नक्कीच एक चर्चासत्र मैदानामध्ये शिवशंभू बुलढाणा संघाकडनं होत आहे की कशा प्रकारे या सलामीच्या जोडीला आता बाद करायचा, कोणता गोलंदाज आता ब्रेक थ्रू देईल. नक्कीच धावसंख्या पोहोचते 36 धावा बिनगडी बाद, 3 षटक समाप्त. हा सामना 8 षटकांचा खेळला जाणार आणि सामन्यामध्ये दोन्ही संघ एकमेकांशी हात जरी करत असले तरी मात्र ही सलामीची जोडी अतिशय चांगल्या धावा काढतायत मैदानामध्ये. अभि चव्हाण आणि प्रसाद ज्या प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघाकरता, खरं तर एक
चांगल्या स्कोरकडे यांनी आगेकूच केली आहे. या सलामीच्या जोडीच्या माध्यमातून श्रीदत्त बुलढाणा संघाने नाणेफेक जिंकून सर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय मला वाटतं की एक चांगला निर्णय होता. ज्या प्रकारे सलामीच्या जोडीने या ठिकाणी सलामीची जोड़ी ज्या प्रकार हवा काटते हैं. जी बिल्कुल सर, बहुत बहुत बढ़िया बात आपने बताई यहाँ पर कि इतना बढ़िया ठोस शुरुआत यहाँ पर दी है. निश्चित रूप से अभी जो है बहुत ही आक्रामक मूड में, हालांकि थोड़ी सी उनको ईजा भी हुई थी, वहाँ पर थोड़ा सा पैर में खिंचाव भी आया था, लेकिन कोई असर उनके ऊपर उसका दिखाई नहीं दे रहा है. तो कुल मिलाकर एक बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर दत्त क्रिकेट क्लब की ओर से हो रही है सर. फिलहाल तीसरे ओवर की तैयारी उधर दूर वाले शॉट से. ये गेंद इस बार खेलना चाहते थे, थोड़ी सी शॉर्ट अप लेन गेंद थी, ऑफ साइड ऑफ स्टंप निकाला गेंद को, बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने अपने विकेट के पीछे. एक स्लिप, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक शॉट एक्स्ट्रा कवर और एक मिड ऑफ और एक डीप लॉन्ग ऑफ पर अब खिलाड़ी को तैनात किया जा रहा है. ऑफ साइड की फील्ड के साथ ही दौड़ना शुरू किया. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ये गेंद इस बार ढकेल दिया उसे, ऑफ साइड का इलाका चुना, जब तक उठाते उसे एक्स्ट्रा कवर से आकर फील्डर फील्ड करते. अभी ने अपना रास्ता तय किया और एक रन से स्कोर को आगे खिसका कर पहुंचाया. ठीक 37 रनों के कुल योग पर बढ़िया ठोस शुरुआत. अभी तीसरा ओवर केवल उसकी 2 गेंदें फेंकी गई है और 37 रनों पे पहुंचता हुआ दत्त क्रिकेट क्लब टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करता हुआ. चौथा ओवर, माफ कीजिएगा, चौथे ओवर की ये गेंद इस बार रिवर्सिप खेलना चाहते थे, क्लीन बॉल कर दिया. बढ़िया गेंद इस बार टप्पा खाने के बाद अंदर आई. पढ़ने के बाद एकदम अंदर आ गई. ओम सर, कितना कितना वेरिएशन था इस गेंद के अंदर. देखिए आप, वहां पर के बल्लेबाज को किसी प्रकार का कोई वहां पर मौका नहीं मिला. हालांकि बैट जरूर ले गए थे, गेंद तक पहुंचे थे जरूर, लेकिन बल्ले पर आई नहीं और सीधा स्टंप से टकराई. और ये पहला झटका, पहला आघात मैं कहूंगा. यहाँ पर एक अच्छा विकेट जो कि बल्लेबाज प्रसाद के रूप में आउट होकर लौटे हैं. अभी भी मौजूद वहां पर और बीच मैदान पर नए बल्लेबाज जाते हुए अभी आउट हुए, माफ कीजिएगा. प्रसाद मौजूद है वहां पर और फील्डिंग की जमावट में कोई परिवर्तन नहीं, उसी प्रकार की फील्डिंग. ऑन साइड का जहाँ तक का सवाल, एक शॉर्ट फाइन लेक, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेक और एक लॉन्ग ऑन. और इधर ऑफ साइड की फील्ड, एक स्लिप, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक डीप एक्स्ट्रा कवर और एक मिड ऑफ. आए हुए सभी दर्शकों का और जो लोग लाइव इस मैच को देख रहे हैं, मैं उनका सभी का हार्दिक अभिनंदन, स्वागत और इस्तकबाल करता हूँ हमारी कमेंट्री टीम की ओर से और प्रमुख अतिथियों का भी. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. एक गेंद इस बार खेल दिया है, उसे रन होंगे इसमें. फील्डर मौजूद है वहां पर, निकल कर आते कवर के इलाके से एक रन दौड़कर पूरा किया. दूसरे रन के लिए आ रही है वहां पर बढ़िया थ्रो, बहुत ही बेहतरीन
आणि मात्र ड्रिंक्स ब्रेक संपतोय. एक नव्या आशेने नव्या उमेदीने ड्रिंक्स ब्रेक नंतर सुरुवात करावी लागली आहे दोन्ही संघांना. धावसंख्या आहे श्रीदत्त बुलढाणा संघाची. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 39 धावा, 2 गडी बाद, 4 षटक समाप्त. अजूनही जवळपास 4 षटके येणं बाकी असणार आहेत आणि मैदानावरती दाखल झाले आहेत या संघाचे अनुभवी खेळाडू चेतन सोनूने आणि स्ट्राईकवर असतील ती आता रोहित पवार. गोलंदाजी मार्गावरती बघायचं आहे कोण आहे तर भास्कर येतात गोलंदाजी करत. मागच्या षटकामध्ये सुंदर अशी फेकी त्यांच्याकडनं झाली होती आणि एक रनआउटच्या रूपाने गडीबाद झाला होता श्रीदत्त बुलढाणा संघ. भास्कर गोलंदाजी मार्गावरती तयार आहेत. सुंदर फटका पाहायला मिळतो. रोहित पवार यांच्या फळीमधनं चेंडू जाईल. अप्रतिम दर्जा फटका, चौकार सीमारेषे पार. चांगलंच इम्प्रेस केलंय बुलढाणेकरांना आणि आमच्या जमलेल्या समस्त प्रेक्षकांना. हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आमदार चषक 2021 या स्पर्धेमध्ये जमलेल्या प्रेक्षकांचं मी ओम सोनवणे समाजसेवक कक्षातर्फे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. भास्कर गोलंदाजी मार्कवरती तयार असणारे या षटकामधला दुसरा चेंडू घेऊन भास्कर पुन्हा तयार असणार आहेत गोलंदाजी मार्कवरती. या षटकाचा दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. पुन्हा सुंदर चेंडू. या चेंडूला मात्र सन्मान देतोय रोहित पवार. धावबाद करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच यष्टीरक्षकाच्या चेंडूवरती हा जर चेंडू यष्टीच्या मागे घ्या जर केला असता तर नक्कीच या ठिकाणी मात्र अडचणीमध्ये पुन्हा वाढ झाली असती श्रीदत्त बुलढाणा संघाच्या. आणि सिनियर खेळाडू चेतन सोनवणे मात्र आपल्या साथीदाराला सांगत असताना रोहित पवार यांना की यानंतर आपल्याला कशा प्रकारचा आता खेळ करायचा आहे. आणि जेव्हा जेव्हा सिनियर खेळाडू मैदानामध्ये उपस्थित असतात तेव्हा तेव्हा मात्र युवा खेळाडूंचा एक आत्मविश्वास वाढलेला असतो आणि तोच आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न चेतन सोनवणे आपल्या संघ सहकार्यांचा करत आहेत. तिसरा चेंडू घेऊन येतील भास्कर या षटकामध्ये. सुंदर गोलंदाजी करावी लागेल त्यांना आणि पात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता रोहित पवार यांच्याकडनं. चेंडू जाऊन पॅड वरती आदळते की काय बघावं लागणार. पंचाकडनं इशारा येतो लेग बाईटच्या स्वरूपात. या लेग बाईटच्या रूपाने अतिरिक्त धावेची एका धावेची धावसंख्या नक्कीच पोहोचेल 44 धावा. पहिल्या चेंडूवरती चौका, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती लेग बाईटच्या रूपाने एक धाव. हळूहळू वापसी करतायत भास्कर या षटकामध्ये आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. एक प्रात्यक्षिक दाखवतायत जमलेल्या प्रेक्षकांना की माझ्याकडे ती काबिलियत आहे की मी गोलंदाजी अचूक टप्प्यावरती करू शकतो. परंतु चेतन सोनवणे यांचा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, चुकतोय. चेंडू येतोय जर आपण बघितला तर थोडासा बाहेर वळण घेणारा हा चेंडू होता. नक्कीच अडचणीमध्ये वाढ होत आहे. अशा प्रकारचे चेंडू जेव्हा भास्कर टाकतात या षटकामध्ये आपण वारंवार पाहिलं त्यांना अशा प्रकारचे चेंडू टाकताना. 2 चेंडू या षटकामधले बाकी असणार आहेत. पुन्हा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिनी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने फ्लिक केलं या चेंडूला. एक धाव अर्जित केला. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार आहेत कृष्णा गायकवाड. सुंदर क्षेत्ररक्षण करण्यासाठी ओळखले जातात टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. शिवशंभू बुलढाणा संघाचे कर्णधार कृष्णा गायकवाड त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या फटक्यानेशी एक धाव अर्जित केले. धावसंख्या पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आहेत 45 धावा, 2 गडी बाद. 5व्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत भास्कर. पुन्हा मोठा फटका मात्र चुकलाय. बॅटची बाहेरी कड लागते आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र उपस्थित असणार आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरवरचे क्षेत्ररक्षक धावत आले होते आणि दोन्ही फलंदाज मिळून एक धाव पूर्ण होते. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 46 धावा, 2 गडी बाद. नक्कीच ज्या प्रकारे 3 षटकाच्या समाप्तीनंतर कुठलाही गडी बाद नव्हता आणि मात्र धावावर अंकुश लावण्यामध्ये या बॅक टू बॅक 2 गोलंदाजांना एक चांगलं यश प्राप्त झालंय. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे सर मैदानामध्ये या मागच्या 2 षटकामध्ये. हाँ ओम सर, मैं फारूक अहमद आप सभी का यहाँ पर इस्तकबाल करते हुए इस आमदार चषक 2021 में आपसे जुड़ना चाहता हूँ कि जब भी मिले अंदाज जुदा होता है, चांद 100 बार निकले नया होता है. बीच मैदान पर एक बड़ा मुकाबला और यहाँ पर 2 टीमें आपस में भिड़ती हुई कशमकश करती हुई नजर आ रही है, जिसमें टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला श्री दत्त क्रिकेट क्लब बुल्ढाना की ओर से और उनके जो बल्लेबाज बीच मैदान पर एक अनुभवी चेतन सोनवणे खुद स्वयं कैप्टन भी है, कुछ समझाते हुए नजर आ रहे हैं अपने यंगस्टर बल्लेबाज को. जहां तक ये बल्लेबाज का सवाल है, रोहित बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हैं, चौके और छक्के मारने में हमें विश्वास रखते हैं. अब देखना है कि उनको कहां तक रोकने में कामयाब होंगे. नए बॉलर जो आ रहे हैं हमारे धर्मवीर अखाड़ा की ओर से सलमान शेख,
जहाँ तक ये गेंदबाज का नाम है उसी तरह से काम करते हैं, अपनी गेंदबाजी में एक अच्छी शुरुआत करते हैं, अपनी गेंदों में धीमी गति की गेंद और उसमें तेज गति की गेंदों का मिश्रण हमेशा करते नजर आए नक्कीच हैं. नक्कीच सर, ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये सलमान यांनी 15 धावा खर्च केला होता, परंतु त्यावेळी पॉवर प्ले होता. आता मात्र एक वेगळं आव्हान असणार आहे आणि सलामीची जोडी बाद झाल्यानंतर हे दोन्ही फलंदाज नवे असणार आहेत. बिल्कुल, लेकिन यहाँ पर नए नए फलंदाज नए बल्लेबाज भी रहे तो यहाँ से ये सोचना चाहिए बल्लेबाजों को कि ज्यादा रन बनाना है, हवाई फायर करना है. नक्कीच नक्कीच अनेक धावा चेस होताना पाहिल्यात या मैदानावरती आपण. सलमान हा मात्र फटका या ठिकाणी चुकतोय. बॅटची पुन्हा बाहेर कड लागते सर, परंतु फेकी या ठिकाणी चुकी होती. फेकी मात्र चुकीच्या स्वरूपाची होती, परंतु बघायचं आहे पंचाकडनं काय इशारा दिला जातोय. या ठिकाणी मात्र पंचाकडनं असं दिसतंय मैदानामध्ये की फलंदाज सुरक्षित पोहोचलेच की काय क्रीजच्या आतमध्ये. ऐसा ही लग रहा है ओम सर. नक्कीच नक्कीच, जिस परंतु तरह मात्र की रनिंग हुई थी या ठिकाणी रिक्स होती सर ही दुसरी धाव घेण्यामध्ये, कारण क्षेत्ररक्षक जरी क्षेत्ररक्षकांनी चुकीची फेकी केली तरी सुद्धा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॅकअप करता ऐन वेळेवरती आले होते आणि त्यांनी जसा हातामध्ये चेंडू आला तसा यष्टिरक्षकाकडे फेकला आणि अडचणींचा सामना करावा लागला होता फलंदाज रोहित पवार यांना. बिल्कुल, रोहित पवार के बारे में मैंने पहले ही बताया कि काफी तेज और अच्छे रनर भी है, जिन्होंने अभी साबित कर दिया है इस तरह का रन लेकर. वे जाने नहीं देना चाहते किसी प्रकार का कोई मौका वहां पर रन बनाने का. नक्कीच नक्कीच, अशा प्रकारच्या संध्यावरती खरे उतरणं हे श्री दत्त बुलढाणा संघाला माहित आहे. अशा प्रकारच्या संध्या सोडत नाहीत. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा या संघाकडून अशाच प्रकारचा खेळ पाहायला मिळाला होता. जिस तरह का महत्वपूर्ण ये क्वालिफाइंग मुकाबला है उसको जानते हैं दोनों ही बल्लेबाज और रन बनने के वहां पर कोई मौकों को गंवाना नहीं चाहिए. नक्कीच नक्कीच, गोलंदाज पुन्हा सलमान गोलंदाजी मार्फतची तयार असणार आहेत आणि हा पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटका मात्र चेंडू फळीवरती येत नाहीये व्यवस्थित. सर गेल्या काही 3 षटकामध्ये ही अडचण राहिली आहे फलंदाजी. चेंडू व्यवस्थितरित्या फळीवरती आला नाहीये. कधी बाहेरी किनारा लागतो, कधी आतमधली कड लागते फळीची. वारंवार असं होताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तो सलमान, मैं बता ही रहा था कि बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हैं. एक अटैकिंग गेंदबाज के रूप में जरूर शिव शंभू क्रिकेट क्लब बुल्ढाना की ओर से वहां पर देखे जा रहे हैं. जब से गेंदबाजी के लिए आए हैं उन्होंने किसी भी तरह से बल्लेबाज को हवा में खेलने का कोई मौका नहीं दिया, केवल 1 और 2 पर निर्भर रखा. सलमान की ये गेंद बहुत अच्छी गेंद, इसमें लय प्राप्त करते हुए नजर आ रहे हैं. वहां पर चेतन सनू ने, कैप्टन है, स्वयं उसको पुल करना चाहते थे लेकिन बॉल और बल्ले का कोई वहां पर संपर्क नहीं, जिसके फलस्वरूप विकेटों के पीछे विकेट कीपर ने कोई गलती नहीं, रन बनने की संभावना को वहीं खत्म करके अपने बॉलिंग मार्च की ओर जाते हुए सलमान शेख, जो कि धर्मवीर अखाड़ा की ओर से गेंदबाजी करते हुए इस आमदार चषक 2021 में देखे जा सकते हैं. आणि या षटकामधला चौथा चेंडू घेऊन येत आहे सलमान. पुन्हा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र पंचाकडनं दिला जातोय वाईड. अतिरिक्त धावांनी धाव संख्येमध्ये एका धावेनिशी भर पडेल आणि श्रीदत्त बुलढाणा संघाची धावसंख्या पोहोचते 50 धावा. टाळ्याने नक्कीच स्वागत होणार आहे त्यांच्या खेम्यामध्ये, त्यांच्या पवेलियन मध्ये. ज्या प्रकारे 50 धावा पूर्ण केल्या आहेत. 6व्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे आणि या षटकामध्ये 3 चेंडू झाले आहेत. 3 चेंडू येणं बाकी असणार आहे. बिल्कुल, बाकी के ओवर्स में काफी यहाँ पर रन बनाना होगी, मशक्कत करनी होगी. एक संयम भरी पारी की उम्मीद, लेकिन उतना ही सटीक गेंदबाजी वहां पर करते हुए सलमान शेख किसी तरह से बल्लेबाज को खेलने का मौका नहीं दे रहे. अपनी गेंदों में अंदर आती हुई गेंदें और बाहर आती हुई गेंदों से बल्लेबाज को काफी मुश्किल में वहां पर डाले रखा है. इस तरह की गेंदबाजी होगी शिव शंभू क्रिकेट क्लब बुल्ढाना की ओर से तो निश्चित रूप से अपने आप को वो एक अच्छी स्थिति में जरूर पहुंचाएंगे. नक्कीच नक्कीच सर, या ठिकाणी मोठे फटके खेळण्याची गरज आहे रोहित पवार यांना. आणि तोच फटका खेळला जातोय मैदानामध्ये, परंतु चेंडू हवेमध्ये तरंगतोय. क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि झेल होतोय. तिसऱ्या गड्याचं पतन मिळतोय. तिसरी गडी बाद होतोय. रोहित पवार
हा फटका खेळला होता तो फटका मात्र चुकला होता. ऐन वेळेवरती हा फटका हवेमध्ये जातोय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुठलीही चुकी नाही करत आणि श्रीदत्त बुलढाणा संघाला एक महत्वपूर्ण झटका लागतो रोहित पवारच्या रूपाने. या खेळाडूंची मोठी दारोमदार होती, एक मोठी भिस्त होती या संघाची. बिल्कुल रोहित पवार से जो उम्मीदें थी कि ये ऊंचे कद के खिलाड़ी है और ये गेंदों को सीमा रेखा के बाहर हवा में खेलने में काफी अच्छे पावरफुल और क्षमता इनमें थी, लेकिन एक अच्छी गेंद वहां पर उसको खेलने के प्रयास में अपने आप को नहीं रोक पाए और कोई गलती नहीं वहां पर क्षेत्र रक्षक द्वारा और अपना विकेट का पतन करके अपने नक्कीच पवेलियन नक्कीच पहुंचे हैं. शेवटचा चेंडू बाकी असणार आहे या षटकामधला. सलमानची मात्र भेदक गोलंदाजी होते या षटकामध्ये आणि पुन्हा मोठा फटका खेळला तो चेतन सोनवणे यांच्या फळीमधनं सीमारेषे पार षटकार. यही रहा तो मुश्किलों का हल भी निकलेगा. जमीन बंजर हुई तो क्या हुआ, वहीं से जल भी निकलेगा. ओम सर नक्की नक्की इस तरह के परंतु बल्लेबाजी त्या ठिकाणी मी करके छक्का प्रेक्षकांना लगाए है. नक्कीच प्रेक्षकांना विनंती करेल की चेंडू मानत्र प्रकार आणि बुलढाणेकरांनी सर खूप सहकार्य केलं गेल्या काही दिवसामध्ये. 15 दिवस या स्पर्धेला होत आहेत आजपर्यंत, परंतु बुलढाणेकरांनी जेव्हा जेव्हा चेंडू स्टेडियमच्या बाहेरही गेला तेव्हा मात्र या जाणकार प्रेक्षकांनी तो चेंडू आतमध्ये पाठवला आहे. प्रेक्षकांचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे, त्यांचं बिल्कुल, सहकार्य मोठं बिल्कुल. लागतं या स्पर्धेला. बहुत बहुत तारीफ करनी चाहिए इन दर्शकों की. जिस तरह से वहां पर ये छक्के को लगाए है चेतन सोनूने ने, तो इनके जो अनूप सोनूने जो भाई है और नरेंद्र सोनूने जो भाई है, इनका सीना चौड़ा हो गया है यहाँ पर. जिस तरह से उन्होंने अपने छोटे भाई को यहाँ पर क्रिकेट सिखाया और एक कैप्टन बनाया है, जो अभी श्री दत्त क्रिकेट क्लब बुल्ढाना को यहाँ पर स्कीपर के रूप में यहाँ पर रिप्रेजेंट करते हैं और टीम को यहाँ पर एक उन्होंने बनाए रखा है. तो काफी अच्छा शॉट लगाया था. इसी तरह शॉट दिखाने होंगे यहाँ पर. जो स्कोर बोर्ड है उसकी जो दिशा है और दशा उसको बदलना होगी. तस्वीर अब बदलने की बात है, केवल बाकी की जो गेंदे अभी है इस ओव्हर में. आणि 6 षटकाचा खेळ समाप्त. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली 57 धावा 3 गडी बाद. सातवं षटक हाताळण्यासाठी आता गोलंदाज बघावे लागतील. गोलंदाजी मार्गवरती जमीर देशमुख आले आहेत, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. बिल्कुल आणि जमीर की पुढचा गेंद. चेंडू हा उलटून खेळलाय, फटका जाईल सीमारेषे पार षटकार. ऑन स्ट्राईक होते आणि पहिला चेंडू खेळत आहेत या सामन्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती फुलटॉस चेंडू होता, एक संधी होती आणि त्या संधीचं सोनं करतायत विनोद सोनूने. सीमारेषे पार पाठवलं या चेंडूला षटकार. बिल्कुल सर, जिस तरह से विनोद सोनू ने यहाँ पर सिक्सर लगाया है, तो उसी बात को ध्यान में रखते हुए जो शिव शंभू क्रिकेट क्लब बुल्ढाना के कैप्टन है वहां पर उनसे गेंदबाज से बातचीत करने आ गए हैं, क्योंकि वो जानते हैं कि कितना महत्वपूर्ण ये मुकाबला क्वालिफाइंग मुकाबला है. सर मोठ्या कर्णधाराची हीच ओळख असते की आपल्या गोलंदाजांना ते बॅक टू बॅक त्यांच्या पाठीमागे उभे राहतात, की जरी झाली चुकी मात्र पुन्हा ही चुकी व्हायला नको. हा फटका मात्र चांगला आहे, त्यावेळी क्षेत्ररक्षक जरूर उपस्थित आहे, परंतु चेंडू जाईल सीमारेषे पार चौकार. स्कोर को देखे तो यहाँ पर 67 रन लॉस ऑफ 3 विकेट हो गया है, यानी 67 रन हो चुके हैं. और यहाँ से एक सम्मानजनक स्थिति की ओर बढ़ता हुआ श्री दत्त क्रिकेट क्लब बुल्ढाना, और निश्चित रूप से वो बल्लेबाज जो रोहित वहां पर पहुंचे हैं, तो अपने साथ ऐसा लग रहा है विनोद ज्या प्रकारे फलंदाजी विनोद करतोय, पहुंचे हैं. 2 चेंडूचा सामना करत 10 धावांवरती खेळतोय, एक षटकार आणि एका चौकाराच्या सहाय्याने पुढच्या चेंडूचा सामना करेल. पुन्हा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो आणि चेंडू जवळ आणतो यष्टावरती लागतोय. हा चौथा झटका श्रीदत्त बुलढाणा संघाला. विनोद सोनवणे प्रकारे सर पाहिलं आपण की आतापर्यंत 2 चेंडूवरती अप्रतिम असे फटके पाहायला मिळते विनोद सोनवणे यांच्या फळीमधनं, परंतु हा चेंडू मात्र वळण घेणारा होता. चेंडूमध्ये थोडीशी गती सुद्धा कमी होती आणि वेग कमी होता आणि या चेंडूला समजू शकत नाहीत विनोद सोनवणे आणि त्यांना मात्र मैदानाबाहेर परतावं लागतंय. चौथा झटका लागतो 67 धावांवरती श्रीदत्त बुलढाणा संघाला. बिल्कुल बिल्कुल अच्छी वापसी यहाँ पर गेंदबाज की. जिस तरह की गेंदबाजी हो चाहिए तो शंभू
शिव शंभू क्रिकेट क्लब बुल्डाना की ओर से उसी तरह की गेंदबाजी हो रही है। अब मैदान में कौन उतर रहा है, तो मैदान में नरेंद्र सोनू ने, जो कि अपने कंधों के ऊपर काफी एक्सपिरियन्स लिए बीच मैदान पर पहुंच रहे हैं। नक्की नक्की सर, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक मोठं नाव नरेंद्र सोनूने यांच्या रूपाने बुलढाणा नगरीला लाभलंय। टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूने अनेक मोठं नाव केलंय, अनेक स्पर्धा गाजवल्यात, खोऱ्याने धावा काढल्यात, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपल्या संघाकरता ओळख आहे या खेळाडूची। बिल्कुल बिल्कुल, नरेंद्र सोनू ने देखना है कि किस तरह की बल्लेबाजी और किस तरह से सामना करेंगे जमीर की नक्की नक्की गेंदबाजी अनुभव का। आहे आणि त्या अनुभवाचा फायदा घेण्याचा प्रयत्न असणार आहे नरेंद्र सोनूने। आता ऑन स्ट्राईक असणार आहेत, पहिल्या चेंडू फेस करतील या सामन्यामध्ये। आणि गोलंदाजी मार्गावरती कोण आहे तर जमीर देशमुख, ज्यांनी सुंदर गोलंदाजी करून मागच्या चेंडूवरती गडीबाद केला होता। पुन्हा मोठा फटका खेळला तर नरेंद्र सोनूने पहिल्या चेंडूवरती चेंडूला भिरकावून देतात सीमारेचे पार, षटकार। ये मैं पहले ही बता रहा था कि नरेंद्र सोनू ने जिस तरफ आहे परंतु स्लॉट मध्ये आहे, मग त्याला मी पाठवणार सीमारेचे पार 6 धावे करता नरेंद्र सोनूने। पुन्हा मोठा फटका, चेंडू जाईल, भिरकावून दिला सीमारेचे पार, षटकार, स्टेडियमच्या बाहेर। फटका मात्र या ठिकाणी लॉंग ऑनच्या वरून खेळला होता, दुसरा फटका खेळला होता डीप मिड विकेटच्या वरून, परंतु चेंडू जवळपास पडत नाही सीमारेषच्या, चेंडू गेला आहे हा स्टेडियमच्या बाहेर। प्रेक्षकांना आमची विनंती असेल की या चेंडूला कसं तरी आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करा। बिल्कुल, अभी स्कोर जो हो गया वो 79 रन, 79 लॉस ऑफ 4 विकेट। लेकिन यहां से जैसे ही वहां पर नरेंद्र सोनू ने पहुंचे हैं, ये दोनों भाई जो बीच मैदान पर नरेंद्र सोनू ने और चेतन सोनू ने जो कि वहां पर नजर आ रहे हैं, और जिस तरह की बल्लेबाजी हो रही है, एक तरफ संयम भरी बल्लेबाजी चेतन सोनू ने कर रहे हैं, कैप्टन की इनिंग खेल रहे हैं, और वहीं से प्रहार कर रहे हैं अपने बल्लेबाजी में। जिस तरह का यहाँ पर एक पैनापन है, जो हर गेंद को बाहर करने में वहां पर सक्षम और सफल हो रहे हैं नरेंद्र सोनू ने। देखना कहां तक ये और रन बटोरेंगे और किस तरह से गेंदबाजी करेंगे, क्या वापसी होगी जमीर की इस ओव्हर में। नक्की नक्की शेवटचा चेंडू घेऊन येणार आहेत जमीर देशमुख, ज्यांनी मात्र गडी बाद केला असला तरी या षटकामध्ये त्यांनी 3 षटकार मात्र दिलेले आहेत विरोधी संघाला। शेवटचा चेंडू येतो या षटकामधला। पुन्हा एक मोठा फटका खेळण्यापर्यंत, परंतु हा चेंडू अचूक टप्प्यावरती होता आणि या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे चेतन सोनू यांच्याकडनं, बघायचं आहे धावबाद होणार का। नक्कीच सुंदर असं या ठिकाणी धाव म्हणावे लागेल दोन्ही फलंदाजांकडनं, आणि या 2 धावांची धावसंख्या पोहोचते 81 धावा, 4 गडी बाद। 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली श्रीदत्त बुलढाणा संघाची तर 81 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आल्या आल्या मोठे फटकेबाजी करण्यामध्ये यश प्राप्त होते नरेंद्र सोनू यांना, आणि तितका संयमी खेळीचा या ठिकाणी प्रेक्षणीय खेळ दाखवतात चेतन सोनूने। दोन्ही मात्र सुंदर खेळाचं प्रदर्शन करतात आपल्या संघाकरता। बिल्कुल सर, हमें बरसात की नदी की तरह जोश भी है और खामोश भी रहते हैं हम समंदर की तरह। कुछ इस तरह की बल्लेबाजी दोनों भाइयों के बीच मैदान पर नजर आ रही है। अभी थोड़ा खतरनाक साबित हो सकता था क्योंकि चेतन सोनू ने काफी तेज है पिच के ऊपर, लेकिन नरेंद्र सोनू ने जो है थोड़ा पीछे रह गए थे, काफी तेज दौड़ लगानी पड़ी उनको। शफीक सर, क्या कहना चाहेंगे आप। जी बिल्कुल फारूक सर, यहाँ पर बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट निश्चित ही रूप से जिसके लिए जाने जाते नरेंद्र सोनू को मैं काफ़ी समय से खेलता देख रहा हूँ। तो जहाँ तक रनिंग बिटवीन द विकेट का सवाल है, मैं समझता हूँ कि एक बढ़िया रनर है और वो उसी प्रकार से उन्होंने यहाँ ये रन भी चुराया। तो बहुत तेज़ तर्रार रनिंग वहाँ पर किया, हालांकि हल्का सा ढकेला था केवल ऑन साइड में गेंद को और बहुत तेज़ी के साथ अपना ये सिंगल चुराया था। तो मैं समझता हूँ कि बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों भाइयों की यहाँ पर बीच मैदान पर। 8वें ओवर का खेल शुरू होने की तैयारी में गेंदबाज हैं भास्कर। आणि हा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी पॅडल शिप केला, चेंडू जाईल, भिरकावून दिला सीमारेचे पार, चौकार। पहिला चेंडू फुलटॉस पडतो, लोअर फुलटॉस चेंडू होता आणि या चेंडूला पॅडल स्वीप केलं, चेंडू गेलाय सीमारेचे पार, 4 धावे करता धावसंख्या पोहोचते या 4 धावांची 85 धावा, 4 गडी बाद। 8व्या षटकाचा खेळ चालू आहे, म्हणजे
या इनिंग मधलं शेवटचं षटक आहे आणि दुसरा चेंडू मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट चेंडू येतोय निर्धाव मैदानामध्ये. यष्टरक्षक कुठलीही चुकी करत नाही. धावसंख्या थांबलेली 85 धावांवरती. 8वं षटक मैदानामध्ये चालू आहे आणि पहिल्या पडावाचं हे आता शेवटचे 4 चेंडू बाकी असणार आहेत. धावसंख्या जर बघितली 85 धावा, 4 गडी बाद. श्रीदत्त बुलढाणा संघ आणि शिवशंभू बुलढाणा संघादरम्यान सामना मैदानामध्ये रंगतोय. 85 रन 4 विकेट के नुकसान पर अंतिम ओवर का खेल हो रहा है. ये गेंद इस बार खेलना चाहते थे, वहां पर रन आउट होने का खतरा, लेकिन थ्रो बहुत ही खराब वहां पर, उसका फायदा उठाते हुए दोनों ही बल्लेबाज. और तीसरे रन के लिए संभवतः आने चाहते हैं, वहां से खतरनाक साबित हो सकता है, लेकिन फिर से ओवर थ्रो और फिर से मौका बल्लेबाजों के पास 3 रन चुरा लेने का. अनुभव का भरपूर फायदा उठा रहे हैं नरेंद्र सोनोने और चेतन सोनोने. आणि या धावा जर पाहिल्या तर बाईकच्या रूपाने दिल्या आहेत सर. पंचाकडने इशारा आलाय. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारच्या अतिरिक्त धावा तुम्ही जेव्हा टार्गेट चेस करता तेव्हा मात्र महागात पडत असतात. बिल्कुल सर, बहुत ज्यादा महंगे पड़ते हैं इस प्रकार के रन जो कि अभी भी लिए हैं बल्लेबाजों ने. स्कोर पहुंचा 88 रनों पर. 88 रन 4 विकेट के नुकसान पर. एक स्लिप, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक डीप एक्स्ट्रा कवर और एक मिड ऑफ. ये गेंद इस बार बल्ले का बाहरी किनारा ऑफसाइड में खेलना चाह रहे थे, तब तक उठाते फील्डर उसको, गेंद को फील्ड करते और इस एक रन की सहायता से जावेद सर थे वहां पर जिन्होंने गेंद को उठाकर फील्ड किया था. स्कोर पहुंचा 89 4 विकेट के नुकसान पर. आणि धावसंख्या जर पाहिली तर 89 धावा, 4 गडी बाद आणि 2 चेंडू येणं बाकी असणार आहेत या 8व्या षटकामधले. पहिल्या इनिंग मधले शेवटचे 2 चेंडू. पुन्हा मात्र मोठा फटका. चेतन सोनूने ऑन फायर. चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. षटकार. नरेंद्र सोनोने के छोटे भाई है, देखिए उन्होंने 2 सिक्सर लगाए तो अपने छोटे भाई ने भी हाथ दिखाया. शफीक सर, सूरज चांद सितारे मेरे साथ रहे, जब तक तुम्हारे हाथ मेरे हाथ रहे. शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं है, हम आंधियों से कह दे के वो औकात में रहे. दोनों ही बल्लेबाज जो है भाई भाई है. दोनों अपने हाथों को हाथों में मिलाकर किस तरह की अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं शफीक सर. जी आणि बिल्कुल. त्या बल्लेबाजाला खेळला गेला. क्षेत्ररक्षक मात्र थोडंसं चुकी होती. क्षेत्ररक्षकाने तिसरी धाव घ्यायला प्रयत्न होते मध्ये बघायचे, मात्र या ठिकाणी तिसरी धाव पूर्ण होत नाहीये. 2 धावा दोन्ही फलंदाज समाधानी. निर्धारित 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे. पाहायला मिळती नरेंद्र सोनोने आणि चेतन सोनोने यांच्याकडनं गेल्या काही षटकांमध्ये. आणि त्यांच्या या आक्रमक खेळीच्या बळावर निर्धारित 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 97 धावा, 5 गडी बाद. म्हणजे आता 98 धावांचं टार्गेट असणार आहे, आव्हान असणार आहे. आणि या आव्हानाचा पाठलाग शिवशंभू बुलढाणा संघ कशा प्रकारे करू हे आपण आता पुढच्या सत्रामध्ये, पुढच्या पडावामध्ये पाहणार आहोत. बिल्कुल सर. ओम सर, जिस तरह से हमने देखा कि नरेंद्र सोनू वहां पर पहुंचे थे बल्लेबाजी के लिए, जहां रन नहीं था वहां पर रन बनाया है उन्होंने और काफी दौड़ लगाई है, जिसकी वजह से थोड़े थके हुए भी नजर आ रहे हैं. नक्कीच नक्कीच सर. परंतु अभि चव्हाण आणि प्रसादने मात्र चांगली सलामीची साजेदारी केली होती, चांगली सुरुवात दिली होती. अभि चव्हाण 12 चेंडूचा सामना करत 5 चौकाराच्या साहाय्याने 26 धावांवरती बाद झाला होता. विष्णू यांनी गडी त्यांना बाद केलं होतं. त्यानंतर जर बघितलं तर विनोद सोनूने यांनी 10 धावा काढल्या आपल्या संघाकरता आणि नरेंद्र सोनूने यांनी 15 धावांची आक्रमक खेळी साकारली होती, ज्यामध्ये 4 चेंडूचा सामना करत 2 षटकार, अप्रतिम षटकार त्यांनी लगावले होते. चेतन सोनू यांनी कर्णधाराला साजेसा खेळ करत 11 चेंडूचा सामना करत 19 धावांची खेळी साकारली, त्यामध्ये सुद्धा 1 चौकार आणि 2 षटकार सामील होते. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन, एक सांघिक खेळ पाहायला मिळाला पहिल्या इनिंग मध्ये श्रीदत्त बुलढाणा संघाने. आणि या सांघिक खेळाच्या बळावर आतापर्यंत धावसंख्या जर बघितली 97 धावा, 5 गडी बाद, 8 षटक समाप्त, म्हणजे 98 धावांचं आता आव्हान असणार आहे. जिस तरह से हमने देखा कि इसके बाद
जी केली आहे आपल्या संघाकरता आणि याच गोलंदाजीच्या बळावर त्यांनी 97 धावांवरती रोखलाय श्रीदत्त बुलढाणा संघाला आणि आता आव्हान असणार आहे शिवशंभू बुलढाणा संघासमोर 98 धावाचं. भेटूया पुढील सत्रामध्ये. डीजेला मात्र एक संधी असणार आहे आता.
आदरणीय कुणाल भाऊ गायकवाड, धर्मवीर आखाडा उपाध्यक्ष आदरणीय श्रीकांत भाऊ गायकवाड, तसेच युवा सेना समस्त पदाधिकारी कार्यकर्ते बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमदार चषक 2021 आजचा या स्पर्धेचा उपांत्यपूर्व सामना पहिला सामना मैदानामध्ये रंगतोय. श्रीदत्त बुलढाणा संघ आणि शिवशंभू बुलढाणा संघादरम्यान नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता श्रीदत्त बुलढाणा संघाने आणि निर्धारित 8 षटकांच्या सामन्यानंतर धावसंख्या जर पाहिली श्रीदत्त बुलढाणा संघाची 97 धावा, 98 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे शिवशंभू बुलढाणा संघाला. बघायचा आहे लक्षाचा पाठलाग आता शिवशंभू बुलढाणा संघ कशा प्रकारे करतो. सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवायची आहे. पंच मैदानामध्ये दाखल झाले आहेत. भरणा शिवशंभू बुलढाणा संघामध्ये जरी असले तरी तितकाच गोलंदाजीमध्ये ताकदवान संघ म्हणून श्रीदत्त बुलढाणा संघाची एक ओळख निर्माण झाली आहे. आणि आता दोन्ही हे ताकदीच्या बाजू असल्या तेव्हा दोन्ही ताकदीच्या बाजू एकमेकाशी भिडतील तेव्हा मात्र बघायचं आहे कुठल्या बाजूचा विजय होतो. फिल्डिंग श्रीदत्त बुलढाणा संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण साधतोय आणि फलंदाजी करता कोण दाखल झालंय तर भोकरदन येथील नामवंत खेळाडू गोटू गोरे आणि त्यांच्या सोबतीला असणार आहेत अमोल साळवी. भोकरदनचे दोन्ही खेळाडू आणि बघायचं मैदानामध्ये कशा प्रकारची आता फलंदाजी करतात हे दोन्ही खेळाडू. गोटू गोरे मॅन फ्रॉम भोकरदन या खेळाडूने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत मागच्या सामन्यामध्ये. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती होता. कटकेला या चेंडूला क्षेत्ररक्षक मात्र उपस्थित आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते नरेंद्र सोनून यांच्याकडनं. पहिला चेंडू निर्धाव येतोय मैदानामध्ये. अमोल साळवी पहिला चेंडू फेस करत होते. पहिला चेंडू येतोय निर्धाव. 98 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागतोय शिवशंभू बुलढाणा संघाला. गोलंदाजी मार्कवरती जर गोलंदाज बघितले तर अनुभवी गोलंदाज असणार आहेत राजू पवार, ज्यांनी आपल्या गोलंदाजीने चांगलंच इम्प्रेस केलंय प्रेक्षकांना. पुन्हा मोठा फटका पुल शॉट केला तो मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित तरी सुद्धा प्रेक्षक म्हणून आला. 6 धावे मोठा फटका पुल शॉट खेळला होता या ठिकाणी अमोल साळवी यांच्या फळीमधनं येतोय पहिला षटकार. या ठिकाणी षटकाराच्या सहाय्याने संघाचं आणि वैयक्तिक स्वतःचं खातं उघडलं जातंय अमोल साळवी यांच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम भोकरदन, टेनिस क्रिकेट विश्वामधला एक नावाजलेला सलामीचा फलंदाज. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तितकीच चतुराईने गोलंदाजी करतायत चतुर चालक गोलंदाज, अतिशय चाणाक्ष पद्धतीने गोलंदाजी करतायत राजू पवार. एक अनुभवी खेळाडू का ओळखला जाते राजू पवार यांना, त्याच प्रकारच्या गोलंदाजीचं या ठिकाणी प्रदर्शन करताना राजू पवार नक्कीच पहिल्या चेंडूवरती आखूड टप्प्यात चेंडू होता त्या ठिकाणी पुल शॉट खेळला होता अमोल साळवी यांनी, परंतु दुसरा चेंडू मात्र चांगला पडतोय. पुन्हा मोठा फटका खेळला क्षेत्ररक्षक उपस्थित परंतु प्रेक्षक म्हणून राहील. 6 धावे
आलेला हा खेळाडू मैदान गाजवतोय बुलढाण्याचं. जिजामाता प्रेक्षकार मैदानावरती प्रेक्षकांची मने जिंकतोय. पुन्हा मात्र मोठा फटका आणि जेव्हा जेव्हा समोर चेंडू टाकण्याचा प्रयत्न झालाय राजू, तेव्हा तेव्हा मात्र अमोल साळवींनी अडचणींचा सामना केलाय मैदानामध्ये. परंतु जेव्हा जेव्हा आखू टप्प्याचा चेंडू आला तेव्हा मात्र तो चेंडू भिरकावून दिलाय प्रेक्षकांच्या दिशेने. 6 धावे करता 2 चेंडू त्यांनी पाठवले आहेत. धावसंख्या जर पाहिली या ठिकाणी शिवशंभू बुलढाणा संघाची तर 2 षटकारांच्या सहाय्याने आहे धावसंख्या 12 धावा बिनगडी बाद. आणि हा शेवटचा चेंडू होता, त्या चेंडूला सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी हो नाही झाली होती मैदानामध्ये. ताळमेळचा अभाव पाहायला मिळतोय मैदानामध्ये. दोन्ही फलंदाज गोटू गोरे आले होते धावेकरिता, मात्र अमोल साळवी यांनी रोखलंय. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर आहे ती म्हणजे 12 धावा शिवशंभू बुलढाणा संघ. 98 धावांचा पाठलाग करावा लागतो शिवशंभू बुलढाणा संघाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12 धावा बिनगडी बाद. ठीक है सर, जिस तरह से शुरुआत हुई है वो 2 धीमी गेंदों को जो प्रहार किया था, जिस तरह पे उसमें एक क्षमता के साथ में जो उठाकर उसको हवा में खेला था और 12 रन पे पहुंचाया अपने टीम के स्कोर को, तो वहां पर हमेशा ही तैयार रहते हैं कि एक धीमी गेंद वहां पर गिरे और उसको मैं पुल करूं डीप मिड विकेट की तरफ. तो इस तरह से यहाँ पर गेंदबाजी में थोड़ा सा एक संयम और समझदारी की गेंदबाजी जरूर करनी होगी श्री दत्त क्रिकेट क्लब बुल्ढाना. देखना है स्वयं कैप्टन चेतन सोनू ने वहां पर किसको वहां पर गेंदबाजी के लिए लाते हैं और या खुद आते हैं, तो ये सब कुछ आना बाकी है. नक्कीच सर, परंतु गोटू गोरे यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. एक सामना मला आठवतोय सर, लीग पद्धतीचा सामना झाला होता आणि गोटू गोरेने त्या सामन्यामध्ये गडी तर बाद केलीच होते, गोलंदाजीने प्रभावित केलं. जरी या सामन्यामध्ये गोटू गोरेने गोलंदाजी नाही केली, परंतु मागच्या सामन्यामध्ये 14 चेंडूमध्ये त्यांनी आव्हान पार केलं होतं. हाच तो गोटू गोरे जो मैदानामध्ये दाखल झाला होता. बिल्कुल बिल्कुल, उनको एक जिम्मेदारी के साथ में होता रहा है कि आपको सिर्फ वहां पर कंसंट्रेशन बैटिंग पे करना है. और जिस तरह की वो बैटिंग करते हैं, जिस तरह के पिछले मैच में उन्होंने 3-4 छक्के लगाए थे और बहुत ही दर्शनीय छक्के थे, क्या उसको यहाँ पर आज फिर से वो दोहराएंगे? परंतु गोलंदाजी मार्कवरती जर बघितलं आपण तर अनुभवी गोलंदाज असणार आहेत चेतन सोनूने. श्रीदत्त संघाची एक मोठी भिस्त गोलंदाजी आक्रमणामध्ये चेतन सोनूने यांच्या खांद्यावरती असते नेहमीच. जी हाँ, जिस तरह की गेंदबाजी करते हैं चेतन सोनू ने, थोड़ा सा यहाँ पर फील्डिंग को बार बार बदलाव करते हुए नजर आ रहे हैं. वो ये जानते हैं कि किस तरह के बल्लेबाज हैं यहाँ पर, जिनमें एक क्षमता है. जिस तरह से गेंद को वो 38 में जितना फायदा उठाते हैं, जैसे जिस तरह से बाहर मारते हैं, तो उसको रोकना है उन्हें. उसके लिए वो प्रयास करते हुए अच्छे से फील्डिंग लगाने. नक्कीच त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा गोलंदाज चेतन सोनू यांना मैदानामध्ये करावी लागणार आहे. गोटू गोरे पहिला चेंडू फेस करताना मात्र चेंडू येतोय निर्धावामध्ये अप्रतिम टप्प्यावरती पडलेला हा चेंडू. अचूक टप्पा, अचूक लाईन आणि अचूक लेंथ सर. बिल्कुल, बहुत ही आला दर्जी की ये गेंद जिस तरह से ऑफ स्टंप पर टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, तो निश्चित रूप से बल्लेबाज देखते रह गए, मानो खेलना चाहते थे पैर निकाल के आगे, लेकिन अपने पैर को फिर से वापस पीछे खींचना पड़ा. बहुत अच्छी गेंदबाजी, एक अच्छी शुरुआत जरूर हुई चेतन सोनू की ओर से. इस बार हवा में जरूर है, क्या खिलाड़ी उसके नीचे आएंगे, लेकिन खिलाड़ी के पहुंच से दूर. ये 1 रन पूरा किया, दूसरा रन बनाने की भी कोशिश वहां पर गोटू गोरे की ओर से, और वो भी पूरे करते हुए ये 2 रन जो है बहुत ही महत्वपूर्ण साबित होते हैं. जहां पर रन नहीं था वहां 2 रन बनाए हैं. थोड़ा सा मिस शॉट हुआ था उनका, हवा में गया था, लेकिन उसका फायदा जरूर हुआ उन्हें कि वो खाली एरिया जो 38 का शिकंजा है उसका फायदा मिलता हुआ गोटू को. नक्कीच मात्र चेंडू हवेमध्ये खूप वेळापर्यंत होता, परंतु कुठलाही क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. मात्र या ठिकाणी मोठे फटक्यांची गरज असणार आहे गोटू गोरे यांचं, ज्या प्रकारे त्यांचं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आणि हा चेंडू मात्र एसटीच्या खूपच बाहेर टाकला जातो. चेंडू येतोय वाईड, अतिरिक्त धाव आणि धावसंख्येमध्ये नक्कीच भर पडणार आहे. धावसंख्या पोहोचली आहे एका धावेनीची 15 धावेंवरती. जैसे ही देखा चेतन सोनू ने कि थोड़ा सा गोटू गोरे शेपल करके ऑफ स्टंप के बाहर आ रहे हैं, तो ये अपनी गेंद की जो लंबाई है उसको बदलते हुए काफी दूर क्रीज के ऑफ स्टंप क्रीज के दूर कर दिया, जिसके फलस्वरूप यहाँ पर ये मिलता हुआ अतिरिक्त रन. स्कोर अभी भी हो गए हैं 15 रन. इस बीच अपना वहां पर कब्जा जमाते हुए
गेंद की तलाश में रहते हैं गुड्डू गोरे। हमेशा ही लेग स्टंप पर खेलना उनको बहुत भाता है, वही गेंद उनके स्लॉग में मिली और उसको इस बार फिर से उसी तरह की गेंद, लेकिन इस बार हवा में कैच है। क्या खिलाड़ी उसको कैच लपकता हुआ लॉन्ग ऑन क्षेत्र में बहुत ही पहले की गेंदबाजी चेतन सोनोने की ओर से हुई। अपनी गेंद में एक धीमी गति की गेंद, जैसे देखा कि अपने आप को काफी गेंदों को बाहर करने के लिए वहां पर तैयार कर लिया है गुड्डू गोरे ने। तो अपनी गेंद की जो तेजी थी उसको कम किया शफीक सर, और उसको वहां पर निश्चित रूप से परेशानी में डाल दिया था गुड्डू गोरे को। जी हाँ बिल्कुल, थोड़ा सा गेंद की लंबाई को भी कम किया और थोड़ी हल्की सी मुझे तो उसमें फ्लाइट लगी, और जिसको ओवर द मिड विकेट खेलने की कोशिश में वहां पर एक बढ़िया कैच मैं कहूंगा नक्की सर, परंतु मैदानामध्ये संजीव भाऊ यांचे सुपुत्र आमचे मित्रवर्य पृथ्वीराज संजीव भाऊ गायकवाड यांचं मैदानामध्ये आगमन झालं आहे। त्यांचं या ठिकाणी समालोचन कक्षातर्फे मी ओम सोनवणे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी मैदानामध्ये जो सामना रंगतोय श्रीदत्त बुलढाणा संघ आणि शिवशंभू बुलढाणा संघादरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 97 धावा उभारल्या होत्या या ठिकाणी श्रीदत्त बुलढाणा संघाने, आणि लक्ष्याचा पाठलाग करताना 1.4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली शिवशंभू बुलढाणा संघाची तर 21 धावा 1 गडी बाद। दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे आणि षटकामध्ये 2 चेंडू बाकी असणार आहेत। गोलंदाजी मार्कवरती असणार आहेत चेतन सोनवणे, आणि नवीन फलंदाज आलेत कृष्णा गायकवाड, संघाचे ते कर्णधार आहेत। चेतन सोनू निकल पड़े, अगेन हवा में फिर से फील्डर उसके नीचे, एक आसान मौका और ये जाता हुआ वहां पर, बहुत ही आसान कैच था, बिल्कुल उनके करीब ही जाकर गिरा। आणि मला वाटतं सर त्या ठिकाणी आशू उपस्थित होता, एक युवा खेळाडू आपल्या संघाकरता जी, बिलकुल. ओळखला जातो, हां. आणि चांगले 5 झेल त्याने मागच्या सामन्यामध्ये जी, जी. घेतली होती जेव्हा तो हाँ, श्रीदत्त होता है संघाकरता खेळत सर, होता। कभी कभी ऐसा भी होता है। पिछले मैच में हमने देखा था कि कितनी बढ़िया कैचेस उन्होंने ली थी, और यहाँ पर एक आसान सा कैच, तो ये इसी का नाम क्रिकेट है और यही सब कुछ क्रिकेट है। एक बार फिर से चेतन सोनू ने इस ओवर को आगे बढ़ाने की तैयारी के साथ ही फ्रेश गार्ड लेते हुए अंपायर से नए बल्लेबाज बीच मैदान पर पहुंचते हुए कृष्णा गायकवाड आहेत फलंदाजीवरती, गायकवाड, आणि बहुत- शेवटचा चेंडू येणार आहे या षटकामधला। जी सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। अगेन इस बार खेलना चाहते थे, बाहर निकाला गेंद को, थोड़ी सी ऑफ स्टंप, विकेट कीपर के लिए बगैर किसी रन के। ओवर की समाप्ति का हालांकि इशारा आ गया। कुल मिलाकर 2 ओवरों की संख्या पहुंचती है 2 पर, और स्कोर पहुंचा 22 रन 1 विकेट के नुकसान पर। 22 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। नक्की 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला आहे। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघितली तर 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये याच प्रकारची सलामीची सुरुवात दिली होती श्रीदत्त बुलढाणा संघाने, परंतु मात्र त्यांचा कुठलाही गडी बाद झाला नव्हता। 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीदत्त बुलढाणा संघाची प्रथम फलंदाजी करताना सलामीची साजेदारी झाली होती 2 षटकानंतर 26 धावा, आणि शिवशंभू बुलढाणा संघाची धावसंख्या आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा 1 गडी बाद। म्हणजे जी. आता नक्कीच या ठिकाणी पॉवर प्ले समाप्त होणार आहे, आणि जे क्षेत्ररक्षण आहे ते आपल्याला बहरलेलं दिसेल, आणि बघायचं आहे क्षेत्ररक्षण बहरल्यानंतर कशा प्रकारची फटकेबाजी अमोल साळवे आणि कृष्णा गायकवाड करतात। अमोल साळवे हे की जालना येथून खेळाडू आहेत, आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक सलामीचा चांगला फलंदाज, मातब्बर फलंदाज अमोल साळवे यांना ओळखलं जातंय। जी बिल्कुल, एक अच्छा मुकाबला, कड़ा मुकाबला, संघर्षपूर्ण मुकाबला, महत्वपूर्ण मुकाबला यहाँ पर ये चलता हुआ, और गेंद और बल्ले की ज़बरदस्त कशमकश चलती हुई। हालांकि 22 रनों पर स्कोर पहुंचता हुआ 1 विकेट के नुकसान पर। तीसरे ओवर की तैयारी उधर दूर वाले छोर से अथवा धर्मवीर अखाड़ा की ओर से देखना है कि गेंदबाज को आजमाया जा रहा है। राजू पवार के हाथ में गेंद दिखाई दे रही है, नरेंद्र सोनू इनके साथ खड़े हैं। कुछ आणि या ठिकाणी मैदानामध्ये थोडीशी चर्चा होते, कर्णधार चेतन सोनूने आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव पाहत आहेत। गोलंदाजी मार्कवरती तयार असणार आहेत राजू, ज्यांनी सुंदर षटक, पहिल्या षटक टाकलं होतं। नक्कीच पॉवर प्लेच्या या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये 12 धावा जरी खर्च केल्या, 2 अप्रतिम फटके मात्र अमोल साळवे यांच्या फळीमधनं पाहायला मिळाले होते। जी बिल्कुल, आणि 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या जर बघितली तर 22 धावा 1 गडी बाद, आणि गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तिसरा षटक घेऊन राजू। आप चेंडू मात्र पुन्हा अचूक टप्प्यावरती पडतोय, पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेतोय,
डावखुऱ्या गोलंदाजाचं वळण मिळतं त्याच प्रकारचा हा चेंडू वळतोय आणि चेंडू येतोय मैदानामध्ये निर्धाव. तिसरे षटक घेऊन आले राजीव पवार श्रीदत्त बुलढाणा संघाचे एक उदयनमुख आणि एक अनुभवी खेळाडू, अनुभवी गोलंदाज, एक मातब्बर गोलंदाज, टेनिस क्रिकेट विश्वामधला गोलंदाजी मार्कवरती तयार असणार आहेत. धर्मवीर आखाडा यांकडनं गोलंदाजी करतायत राजीव पवार. पुन्हा मोठा फटका येतोय मैदानामध्ये आणि चेंडू भिरकावून दिला सीमारेषे पार. षटकार. क्रमांक 19 धावांवरती पोहोचले आहेत अमोल साळवे, ज्यामध्ये 3 खणखणी षटकार सामील आहेत. जर सर आपण बघितलं आतापर्यंत 3 षटकारांची अतिशय चांगली खेळी साकारली आहे. 9 चेंडूचा जरी सामना केला, 6 चेंडू त्यांनी खेळण्यामध्ये घालवलेत, परंतु 3 चेंडूमध्ये त्यांनी 18 धावा काढल्या आहेत. जी बिल्कुल तारीफ के काबिल तीनों भी छक्के लगाए उन्होंने अभी तक जो भी तीनों छक्के लगाए हैं. आणि तिन्ही षटकार राजीव पवार यांच्या गोलंदाजीवरती आले आहेत. मैदानामध्ये पुन्हा हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज धावतात, या चेंडू खाली येतात, परंतु झेल मात्र मैदानामध्ये पुन्हा एक वेळ सुटतोय. या ठिकाणी मोठा गडी बाद होता राहिला असंच म्हणावं लागेल श्रीदत्त बुलढाणा संघाकडनं. या सामन्यामध्ये थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय सर. जी सर बिल्कुल, ये लगातार दूसरा कैच एकदम उसी दिशा में उसी प्रकार का कैच यहाँ पर मैं समझता हूँ कि एक परेशानी में डाल सकता है दत्त क्रिकेट क्लब को. जहाँ तक नक्की या ठिकाणी असं म्हणू शकतो रनों आपण का की- सवाल है और उसकी ओर बढ़ता हुआ यहाँ पर जो आणि मोठ्या बल्लेबाजी का खेळाडूंच्या 2 झेल सुट्ट्या मला वाटतं ज्या प्रकारे झेल हे सुट्ट्या सर, हे झेल शेवटी तुम्हाला महागात पडतील. जी, बिल्कुल, वही अशा बात- प्रकारच्या फलंदाजी झेल तुम्ही सोडू शकत नाही या लेवलवरती तरी. नहीं नहीं बिल्कुल नहीं, बहुत महंगे साबित हो सकते हैं दोनों ही कैच जो छूटे हैं, एक ऑफ साइड में और एक लेग साइड में. ये गेंद इस बार स्टंप को छोड़ती हुई विकेट कीपर ने गैदर किया बगैर किसी रन के. बल्ला अड़ाने की कोशिश जरूर की थी वहां पर, बल्ले पर आई नहीं. भाग्यशाली रहे कि किनारा नहीं लगा, अन्यथा विकेट कीपर बिल्कुल तैयार थे विकेट के पीछे उस कैच को पकड़ने में. आणि या षटकामधले आता 2 चेंडू बाकी असणार आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. धावसंख्या पाहिली तर 29 धावा, 1 गडी बाद. ऑन स्ट्राईक असणार आहेत कृष्णा गायकवाड. संघाचे कर्णधार आहेत. पुन्हा एक अप्रतिम दर्जा चेंडू पाहायला मिळतोय राजीव पवार यांच्याकडनं. काय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. नक्कीच या झेल जरी सुटला असला त्याच्या षटकामध्ये, परंतु सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन होते राजीव पवार यांच्याकडनं. आमदार चषक 2021 आपण बघितला. जमलेल्या प्रेक्षकांचं समालोचन कक्षातर्फे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एक प्रेक्षणीय सामना मैदानामध्ये रंगतोय. श्रीदत्त बुलढाणा संघ आणि शिवशंभू बुलढाणा संघादरम्यान. शिवशंभू बुलढाणा संघामध्ये अनेक मातब्बर खेळाडूंची भरणा करून हा संघ इथं दाखल झालाय आणि धावसंख्या बघितली 29 धावा. शेवटचा चेंडू येतोय षटकामधला. मोठा फटका खेळला येतोय. कर्णधार कृष्णा गायकवाड. चेंडू जाईल आउट ऑफ स्टेडियम. 6 धावे करता सीमारेषे पार. ड्रिंक्स का इशारा कर रहे हैं, तो ड्रिंक्स ट्रॉली जो है वो मायाबाई तैयार रहे. इस ओवर के बाद ड्रिंक्स इंटरवल होगा. गेंद का इंतजार हो रहा है. गेंद ग्राउंड के बाहर ले जाकर पहुंचाई थी. बहुत ही बढ़िया सिक्सर लगाया वहां पर, बेहतरीन मैक्सिमम. कुल मिलाकर स्कोर पहुंचा 35 रनों पर. 35 फॉर लॉस ऑफ 1 विकेट्स. ड्रिंक्स की ट्राली तैयार रहे. इस ओवर के बाद ड्रिंक्स हो जाएगा. प्रतीक्षा देशमुख दख्खन जरा ज्योतिबा मधले. धर्मवीर अखाड़ा आमदार चषक 2021 का ये बेहतरीन मुकाबला. मैं आपका सहयोगी शफीक सर आपके समक्ष, जो लोग YouTube पर लाइव इस मैच को देख रहे हैं उनका भी मैं हार्दिक अभिनंदन. और यहाँ पर जितने भी प्रेक्षक बैठे हैं सर, सुनो ने सर, एक बात मैं आपसे पूछना चाह रहा था काफी समय से कि ये मैच जो लाइव जा रहा है इसका असर बहुत ज्यादा पड़ा है ग्राउंड पे दर्शकों का. मुझे लगता है कि लाईव्हच्या माध्यमातून लाइव देख रहे हैं मैच, ऐसा लग रहा है. नक्कीच खूप प्रेक्षक आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून जुळत आहेत. आणि धावसंख्या जर बघितली या ठिकाणी शिवशंभू बुलढाणा संघाची तर 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला. 35 धावा, 1 गडी बाद. या ठिकाणी 30 चेंडू आणि 63 धावांची आवश्यकता आता असणार आहे मैदानामध्ये. आणि बघायचं आहे गोलंदाजी मार्कवरती आता कोण येतंय तर, कारण एक निर्णायक षटक घेऊन त्यांना यावं लागणार आहे. आणि या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेकची ट्रॉली सुद्धा आपण मैदानामध्ये पाहणार आहोत सर. जी बिल्कुल सर, अंपायर ने इशारा कर दिया था कि इस ओवर के बाद ड्रिंक्स होगा तो निश्चित ही रूप से होगा इंशाल्लाह. आणि 630 प्रेक्षक आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून जोडले आहेत. त्या 630 प्रेक्षकांचं या ठिकाणी मी समालोचन कक्षातर्फे ओम सोनूने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या जर बघितली 3 षटकांच्या समाप्तीनंतर तर 35 धावा, 1 गडी बाद.
लाईव्हच्या माध्यमातून 630 प्रेक्षक सर पहिल्याच दिवशी आजचा जी. पहिला लाईव्हचा दिवस आहे आणि 630 प्रेक्षक आपल्याला जुळलेले आहेत. जी बिल्कुल, बहुत ही बढ़िया है. पहला ही दिन और इतने सारे प्रेक्षक जुड़ चुके हैं लाइव. आणि मैदानामध्ये सुद्धा हजारो प्रेक्षक मैदानामध्ये दाखल झाले आहेत हा सामना बघण्याकरता, ज्या प्रकारचे रोमांचक सामने होत आहेत. जी बिल्कुल. आणि मोठा फटका खेळला जातोय अमोल यांच्या फळीमधनं क्षेत्ररक्षक उपस्थित, परंतु पुन्हा आशुकडनं थोडीशी चुकी झाली मैदानामध्ये. चेंडू गेला सीमारेचे पार, चौकार. त्यांच्याकडे जाऊन थोडा आत्मविश्वास वाढवावा लागेल या बिल्कुल ठिकाणी. उनसे बात करनी चाहिए सीनियर खिलाड़ियों को, और ये देखते हुए कि एक अच्छे बल्लेबाजी के मूड में नजर आ रहे हैं दोनों ही बल्लेबाज, और इस तरह के कि अगर रन चले जाएंगे तो निश्चित रूप से बहुत बड़ी परेशानी में आ सकता है दत्त क्रिकेट क्लब बुल्डाना. यहाँ पर फिलहाल इस ओवर को आगे बढ़ाने की तैयारी में गेंदबाज. ये गेंद इस बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक है, लेकिन उतनी अच्छी फील्डिंग, खूबसूरत फील्डिंग यहाँ पर अभी की, बहुत ही बढ़िया फील्डिंग. नक्की सुंदर क्षेत्ररक्षण झालं सर मैदानामध्ये. आपल्या संघाकरता किमान काहीतरी धावा त्यांनी वाचवल्यात. ज्या प्रकारचा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स होत होता. जी बिल्कुल बाउंस हुआ था गेंद, और इतना सपाट है ये ग्राउंड है कि बिल्कुल गेंद जब बल्ले से निकलती है तो निश्चित रूप से बाउंड्री की तरफ ही जाती है. लेकिन तारीफ करनी पड़ेगी वहां पर अभी की, बहुत ही बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन वहां पर. स्कोर पहुंचा इस एक रन की सहायता से 40 रनों पर. ये गेंद इस बार ऑन साइड में ढकलना चाह रहे थे, फील्डर मौजूद शॉर्ट फाइन लेग पर, जब तक गेंद को उठाते फील्ड करते, हालांकि एक रन नहीं बचा पाए अपनी टीम के लिए, और इस एक रन की सहायता से स्कोर पहुंचा ठीक 41 रनों पर. एक विकेट खोने के साथ ही खेल हो रहा है चौथे ओवर का. बढ़िया शुरुआत, ठोस शुरुआत, आक्रामक शुरुआत कही जानी चाहिए. ये देखते हुए कि 97 रन और 98 रनों का लक्ष्य, जहां तक इस मैच को जीत लेने का सवाल शिव शंभू क्रिकेट क्लब बुल्डाना को. फील्डिंग में थोड़ा सा हल्का परिवर्तन किया है. ये गेंद स्कूप करना चाहते थे हवा में, वहां पर फील्डर उसके नीचे, बढ़िया नजर उनकी गेंद के ऊपर, और उसी के साथ आउट. खूबसूरत कैच इस बार, लगातार गेंद आहे 41 धावा, 2 गडीबाद आणि चौथं षटक मैदानामध्ये चालू आहे, ज्याला पूर्ण करत आहेत आनंद मोरे. 41 धावा, 2 गडीबाद. सुंदर झेल पाहायला मिळाला होता अभि चव्हाण यांच्याकडनं. सुंदर झेल झाला होता, अप्रतिम झेल. पहिल्या अटेम्प्ट मध्ये नक्कीच झेल सुटला होता, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये एका चेंडूने झेल पूर्ण केलाय अभि चव्हाण. लॉंग ऑफ वरती सुंदर झेल पाहायला मिळाला होता. आणि आता फलंदाजी करता जर बघलं तर अरुण मुंडे जात आहेत फलंदाजी करता, आणि प्रेक्षकांची संख्या हळूहळू लाईव्हच्या माध्यमातून वाढते. प्रेक्षक पोहोचतात 700च्या पार. लाईव्ह प्रेक्षक आपल्याला प्रेक्षक जुळत आहेत, 700च्या पार जात आहेत संख्या. देखना है गेंदबाज, राइट आर्म ओवर द विकेट, हल्के कदमों से शुरू किया. इस बार फटती हुई गेंद को 6 रनों के लिए ग्राउंड के बाहर जाती. गेंद थोड़ी सी धीमी गति की है, अपने बल्ले के फेस को खोल के पूरी तरह से प्रहार करके उसे बाहर कर दिया है ग्राउंड के. कृष्णा गायकवाड मॅन फ्रॉम जानेफळ भोकरदन हा संघ, हा खेळाडू आपल्या संघाचं कर्णधारपद कशा प्रकारे भूषवतोय मैदानामध्ये. एक आक्रमक खेळ आपल्या संघाकरता दाखवतोय कृष्णा गायकवाड. कृष्णा गायकवाड़ वहां पर थोड़ा गेंद
दूसरी गेंद यहां पर ली जाएगी, इसी बात को जानते हुए गेंद को चेक करते हुए नजर आ रहे हैं। आणि या षटकारांची धावसंख्या जर पाहिली तर 47 धावा। जिस तरह की बल्लेबाजी हो रही है वो उस बल्लेबाजी को देखकर ये निश्चित रूप से हम कह सकते हैं कि जो लक्ष्य रखा है श्री दत्त क्रिकेट क्लब बुल्डाना ने, तो उसको किस तरह से यहाँ पर बल्लेबाज एक बेहतरीन बल्लेबाजी करके तेज गति की बल्लेबाजी बीच मैदान पर शिव शंभू बुल्डाना की ओर से, और दोनों ही जो बल्लेबाज है वो छक्के लगा रहे हैं अपने बल्लेबाजी में निश्चित रूप से। आणि या चेंडूनंतर मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक होणार आहे, म्हणजे ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे। ड्रिंक्स ब्रेक या चेंडूनंतर होणार आहे। चौथ्या षटकाचा एक चेंडू बाकी असणार आहे। अप्रतिम फटका पाहायला मिळतो मागच्या चेंडूवरती कृष्णा गायकवाड यांच्या फळीमधनं। पुन्हा मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळतो, थोडीशी पंचाकडे अपील केल्या जाते, मात्र या अपीलला नाकारलंय पंचांनी। चेंडू येतोय मैदानामध्ये निर्धाव आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 47 धावा, 2 गडी बाद। ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होतोय और ये ड्रिंक्स की गाड़ी बीच मैदान पर धर्मवीर आमदार मान्य श्री संजू भोजी गायकवाड़ का जो बेहतरीन पोस्टर उसको लगा हुआ, इसमें बैठे हुए ड्रिंक्स आया भाव। अनिल रिंडे आप सभी लोगों का स्वागत करता हूं। धर्मवीर अखाड़ा द्वारा आयोजित श्री दत्त और शिव शंभू क्रिकेट क्लब के बीच में ये मैच, यहां पर टॉस जरूर जीता और 97 रखे अपने टीम को, और जीतने के लिए 98 रनों का लक्ष्य हासिल करने के लिए शिव शंभू क्रिकेट क्लब भोकरदन यहां पर खेल रही है। कृष्णा गायकवाड़ जो कि नॉन स्ट्राइकिंग एंड पर, और अरुण जो कि स्ट्राइकिंग एंड पर। काफी अच्छा मनोरंजन यहां पर दर्शकों का जिन्होंने किया, काफी छक्के और चौके लगाए। यहां पर मोहित जो है गेंदबाजी करने का भार संभाल रहे पेट्रोल पंप एंड से। बहुत संख्या में यहां पर दर्शक मौजूद जो कि इस कमेंट्री को और इस टूर्नामेंट को लाइव देख सकते हैं अपने यूट्यूब के स्क्रीन पर। लगभग 650 मेरे ख्याल से सोनू ने सर मुझे बता रहे 750 लगभग दर्शक यहां पर ऑनलाइन का आनंद ले रहे हैं, और इस क्रिकेट का आनंद लेने के लिए ग्राउंड में भी बहुत संख्या में दर्शक मौजूद। 98 रन जीतने के लिए आवश्यकता शिव शंभू क्रिकेट क्लब के लिए। आने वाली शिव जयंती का आप सभी लोगों को जरूर इंतजार होगा 19 फरवरी को। ये गेंद यहां पर पेट्रोल पंप एंड से गेंदबाजी जरूर कर रहे हैं धर्मवीर अखाड़ा। 5 लाख रुपीस की इस प्राइस के लिए टूर्नामेंट जरूर हो रहे हैं। ये गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट ऑफ स्टंप के काफी बाहर से निकलती हुई, अंपायर थोड़ी स्ट्रिक्ट और चुस्ते यहां पर बर्पा करते हैं। वाइड का इशारा और इस एक रन के साथ रन संख्या स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ।
48 रन। वो दर्शक जो है बाहर निकल जाए, कृपया दर्शक जो है वो बाहर निकल जाए जल्द से जल्द। 48 रन जीतने के लिए 98 रन श्री दत्त क्रिकेट क्लब। यहां पर मैच तो जरूर हो रही है चेतन सोनोने और कृष्णा गायकवाड़ के बीच में। उसको डेफिनेटली हाँ बिल्कुल, दर्शक जो है वो बाहर निकाले, उनको काफी डिस्टरबेंस होता है, निश्चित रूप से अच्छी बात है। और यहां पर धर्मवीर अखाड़ा की आयोजित ये टूर्नामेंट्स क्वार्टर फाइनल के मुकाबले लगभग चल रहे हैं और एक अच्छा क्रिकेट यहां पर अरुण जो कि बैट्समैन का भार संभाले हुए, लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी खेल दिया स्क्वायर लेग की दिशा में और फील्ड यहां पर माफ करना पॉइंट की दिशा में और पॉइंट का खिलाड़ी बर्डे जिन्होंने अच्छी फील्डिंग, केवल 1 रन और इस 1 रन के साथ 49 रन 2 विकेट के नुकसान पर। शिव शंभू क्रिकेट क्लब भूकरदन और श्री दत्त क्रिकेट क्लब के बीच में यह मैच 97 रन जोड़े थे टीम के लिए श्री दत्त क्रिकेट क्लब द्वारा। जीतने के लिए 98 रनों का लक्ष्य रखा है। काफी अच्छी लाइन एंड लेंथ में गेंदबाजी कर रहे हैं रोहित मेरे अपने इस टीम के लिए। यहां पर श्री दत्त जब भी नाम आता है, लेफ्ट आर्म राउंड तो विकेट गेंदबाजी कर रहे हैं और मारने का बिल्कुल ही सवाल नहीं। बैट्समैन थोड़ा सा यहां पर गेंद नापने में असक्षम हुए और केवल 1 रन, इस 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 50 रन 2 विकेट के नुकसान पर। 50 जोड़ी जा चुकी है अपने टीम के लिए। चौथे ओवर का खेल यहां पर लगभग 97 रन जोड़े थे श्री दत्त क्रिकेट क्लब ने 12.13 की औसत से 8 ओवरों में उनका टारगेट था और 50 रन जोड़े जा चुके हैं। 4 ओवर लगभग 2 गेंदें इस मैच की हो चुकी है। बहुत अच्छी यहां पर लय और दिशा में गेंदबाजी कर रहे हैं। मैं आप सभी लोगों का इस क्रिकेट समालोचन में अनिल रिंडे आप सभी लोगों का स्वागत करता हूं। निश्चित रूप से काफी संख्या में यहां पर दर्शक जो कि देखने के लिए आते हैं इस टूर्नामेंट्स के क्रिकेट प्रेमी जो है बुल्डाना शहर के काफी दीवाने रहते और हर एक प्लेयर का उनको इंतजार रहते और हर एक प्लेयर को वो तालियां बजाकर हौसला अफजाई करते हैं उनके निश्चित रूप से। सर जी डेफिनेटली आयोजक भी ख्याल करे उस आदमी का, निकाल दे ग्राउंड के बाहर। थोड़ा सा डिस्टर्बेंस जरूर लगता है और वो लग रहे थोड़े से मनोवैज्ञानिक तरीके से लग रहे थोड़े से, तो हम संयम से ही वो मसला हल करेंगे तो अच्छा रहेगा। निश्चित है जीवन अनूप मुझे कह रहे हैं कि सर जी थोड़ा इसके बारे में आप सचेत रहे। धर्मवीर आखड़ा 5 लाख, दूसरा बख्शीश जो 2.5 लाख, 2 व्हीलर्स भी है यहाँ पे, मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज, कई सारे प्राइसेस है। शफी सर मुझे लगता है हम कमेंटेटर को भी कुछ तो भी प्राइस यहाँ पे और सम्मान चिन्ह सोनोने सर देना चाहिए और रखा भी होगा आयोजकों ने। यहाँ पर चाय पान का प्रबंध भी रहता है और बहुत अच्छा इंतजाम और एक अच्छा यहाँ पर एटमॉस्फियर। लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी की बिल्कुल एक अच्छी लय और लेंथ, जिस प्रकार की गेंदबाजी की अपेक्षा कर रहे थे ऑफ स्टंप के काफी बाहर से, क्योंकि बहुत अच्छा प्री डिसाइडेड शॉट खेले थे अरुण ने। कृष्णा तो जानते हैं कि बॉल गिरने से पहले ही उनकी एक पोजीशन तैयार हो जाती है और वो मिड विकेट के दिशा में बहुत ही अच्छे उन्होंने चौके और छक्कों की तरह से अपने स्कोर कार्ड को बढ़ाया। अपना स्कोर कार्ड मूव करना चाहते हैं। डॉट गेंदें जरूर बढ़ेंगी सर थोड़ा सा, तो निश्चित रूप से थोड़ा सा मजा जरूर आएगा। 50 रन अभी स्कोर बोर्ड पे हो गए हैं और जिस तरह की गेंदबाजी हो रही है, बल्लेबाज को खेलने का मौका नहीं दिया जा रहा। तो गेंद हवा में जरूर यहाँ पे फाइन लेग का खिलाड़ी आगे आके होती है और कैच ड्रॉप कर दिया, बहुत ही महंगा जरूर। बिल्कुल, जिस तरह से कैच छूटती है तो वहां से मैच भी छूटती है हाथों से। कुछ इस प्रकार का नमूना लगातार तीसरी मर्तबा कैच छूट रही है और राजू पवार से दूसरी कैच है ये। कैचेस विन द मैचेस जिसे कहा जा सकता है, डेफिनेटली कैचेस विन द मैचेस। और इसी प्रकार के ड्रॉप्स होंगे तो थोड़ा सा, क्योंकि ये जो असर होता है सर ये निश्चित रूप से गेंदबाज पर होता है, वो साइकोलॉजिकली थोड़ा सा इनबैलेंस जरूर होता है कि इस प्रकार अपने गेंदों पर अगर कैच छूटी है तो वो थोड़ा सा मायूस जरूर होता है, लेकिन फिर भी एक डॉट गेंदे निकाल पाने में सक्षम जरूर रहे श्री दत्त क्रिकेट क्लब। ये गेंद फिर से एक बार खेल दिया इसको लॉन्ग ऑफ की दिशा में। डीप लॉन्ग ऑफ का खिलाड़ी आगे आगे फील्ड करना चाहता है, केवल 1 रन और इक्का और दुक्के के सहायता से स्कोर कार्ड आगे बढ़ने की कोशिश। हमारे स्कोरर जो है उनको बिजी रखने की यहां पर कोशिश कर रहे हैं। 53 रन जोड़े जा चुके हैं 2 विकेट के नुकसान पर। केवल 1 गेंद इस ओवर की शेष है, 5वें ओवर का खेल समाप्ति की और केवल 1 गेंद बाकी है।
53 रन जोड़े जा चुके हैं। जीतने के लिए 98 रनों का लक्ष्य, अभी भी 3 ओवरों का खेल इस एक गेंद के बाद बाकी। बुल्डाना के क्रिकेट दर्शक, और यहां पर टेस्ट मैचेस भी चल रहे हैं बुल्डाना भारत और इंग्लैंड के बीच में। पहला टेस्ट मैच, जो रूट की बैटिंग देखी होंगी कल आप सभी लोगों ने, काफी अच्छा प्रदर्शन उन्होंने दिन भर के लिए किया। यस यस यस, राउंड द विकेट, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी कर रही है, गेंद हवा में निश्चित रूप से ह्यूज एंड हैंडसम वंस अगेन। रनों की जरूरत दरकार है। यहां से देखा जाए तो 18 गेंदे और 39 रन जो होते हैं, यहां पर काफी मर्तबा हमने देखा है कि 18 गेंदों में 39 रन बनते हैं। लेकिन ये जो चुनौती होती है सर, इसमें गेंदबाज अगरचे अपने सही गेंदबाजी वहां पर अगरचे करे और अगरचे बल्लेबाज को रोकने में वो वहां सफल हो जाए तो वो अपनी ओर वो मैच को खींच लेता है। तो इसी को यहां पर दर्शाने के लिए चेतन सोनू ने, स्वयं कैप्टन है श्री दत्त बुल्डाना की ओर से, देखना किस तरह की अब गेंदबाजी करेंगे। 18 गेंदे बाकी है और 39 रनों की जरूरत है और इतनी अच्छी बल्लेबाजी हो रही है बीच मैदान पर शिव शंभू बुल्डाना की ओर से। जो बल्लेबाज कृष्ण गायकवाड़ है जो बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। इस बीच खेला जरूर डीप मिड विकेट पर, खिलाड़ी जरूर वहां पर फील्डिंग उनके पैरों से रोकने की कोशिश हुई, 1 रन पूरा किया। इस 1 रन से टीम का स्कोर जाकर पहुंचा है 60 रनों पर। बिल्कुल सर, जैसे कि आपने कहा कि थोड़ा सा क्रूसियल ओवर जरूर साबित हो सकता है। 18 गेंदों में 39 रन, अभी तो 17 गेंदों में केवल 38 रन जीतने के लिए चाहिए, क्योंकि 60 रन जोड़े जा चुके हैं और जीतने के लिए 38 रनों की आवश्यकता है। इस प्रकार सिंगल डबल्स निकलते हैं तो कोई फर्क नहीं पड़ेगा, लेकिन टीम के लिए काफी अच्छा। बिल्कुल निश्चित रूप से जो जिस तरह की क्षेत्र रक्षण हुआ उसकी वहां पर सराहना करनी होगी। इस बार थोड़ा सा भटके ऑफ स्टंप पर चेतन सोनू ने, जानते थे कि वो काफी प्रहार कर रहे हैं बल्लेबाज वहां पर, लेग स्टंप पर काफी स्ट्रांग है वहां पर, तो उसको जाना उन्होंने और अपनी जो गेंद की लेंथ है उसको ऑफ स्टंप पर रखा। और बिल्कुल धर्मवीर राठौड़ आमदार चषक का आगे का आंखों देखा हाल आपको मेरे मित्रों सोनू ने सुनाएंगे। जिस तरह की थँक्यू रिंडे सर। आणि एक सुंदर चेंडू पाहायला मिळतो मैदानामध्ये, त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढले फलंदाजी कृष्णा गायकवाड यांनी। एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल चेतन सोनूने यांच्याकडनं। टेनिस क्रिकेट विश्वामधला श्रीदत्त बुलढाणा संघाचा एक मातब्बर गोलंदाज म्हणून चेतन सोनूने यांनी आपली नाव आणि ओळख प्राप्त केली आहे। एक ख्यातनाम गोलंदाज म्हणून ओळखला जातो चेतन सोनूने। आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आणि निर्णायक षटकामध्ये आले आहेत। 16 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असणार आहे शिवशंभू बुलढाणा संघाला सामना जिंकण्याकरिता। पुन्हा मोठा फटका फुलटॉस चेंडू होता, मिड ऑफला क्षेत्राच्या उपस्थित डीप मिड ऑफला प्रेक्षक पण राहील 6
की गेंदे डालते डालते एक फुल टॉस डाले, जिसको वहां पर उठाकर लॉन्ग ऑफ क्षेत्र में एकदम आसानी से 6 रन नक्कीच, प्राप्त किए या और ठिकाणी. सर्व पे पहुंच गया स्कोर. एक वेगळं मिश्रण करण्याचा प्रयत्न होता चेतन सोनवणे यांचा. आणि पुन्हा मात्र हा चेंडू अचूक टप्प्यावरती होता. थोडीशी पंचाकडे दाद मागले जाते आणि या ठिकाणी मात्र पंच थोडेसे शाश्वती नाहीये, त्यांना बाद आहे की नाबाद आहे. आणि त्या ठिकाणी रिप्लाय मात्र थोड्या वेळामध्ये तुम्हाला दिसणार आहे. थर्ड अंपायर पर ये डिसीजन डाल दिया है. आणि सर ही टेक्निकल आहे, आपल्याकडे टेक्नॉलॉजी ज्या प्रकारची आज आपण आयोजित केली आहे. या ठिकाणी आपण टेनिस क्रिकेट .in ची टीम आपल्याला जुडलेली आहे आजपासून. त्याच्याच माध्यमातून थोडंसं पंचांना वाटलंय की मी शाश्वत नाही आहे की बाद आहे की नाबाद आहे. मी टेक्निकलचं या ठिकाणी टेक्निकल टीमचं या ठिकाणी सहकार्य मागेल. आणि बिल्कुल टेक्निकल टीमचं सर. सहकार्य मागितलं जाते. बिल्कुल, जिस तरह से आला दर्जे की यहाँ पर अंपायरिंग हो रही है, ये मुंबई और पुणे से आए हुए दोनों ही आज के हमारे ऑफिशियल अंपायर ऋषिकेश और आकाश सर. तो जिस तरह की उन्होंने यहाँ पर देखा कि यूट्यूब के ऊपर इसका थर्ड रिप्ले देखा जा सकता है, थर्ड अंपायर पर ये केस को डाल दिया था. और उसके बाद वहाँ पर देखने के बाद में वहाँ पर तैयार है मेरे ख्याल से बल्लेबाज, सुरक्षित है अपने क्रीज में. तो ये अपील जिस तरह से हुई थी विकेट कीपर के द्वारा, वहां पर ठीक विकेट के पीछे खड़े विकेट आणि कीपर. नक्कीच नक्की या ठिकाणी निर्णय मात्र आलाय तिसऱ्या पंचांचा नाबाद दिला गेलाय फलंदाजांना. आणि सर यांना म्हणतात निपक्ष पंचगिरी. आणि जेव्हा तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करता तेव्हा मात्र तुमच्यावरती आक्षेप घ्यायला कुठल्याही खेळाडूला मात्र संधी मिळत नाहीये. या टेक्नॉलॉजीचा फायदा आयोजकांच्या वतीने अहमदाबाद चषकाच्या माध्यमातून घेण्यात येतोय. जमलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून सुद्धा आपण सामना हा घरी बसल्या पाहू शकता. थेट प्रक्षेपण या सामन्याचं होत आहे. चेतन सोनवणे गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत. पुन्हा फुलटॉस चेंडू होता. हा चेंडू मात्र धावतोय क्षेत्ररक्षणाच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते आणि सुंदर फटका जरूर होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते रोहित यांच्याकडनं. बिल्कुल बिल्कुल, काफी तेज दौड़ लगाकर रोहित आए थे और निश्चित रूप से अपनी टीम के लिए यहाँ पर रन भी बचाए उन्होंने. आणि या षटकाचा एक शेवटचा चेंडू बाकी असणारी धावसंख्या जर बघितली तर 69 धावा, 2 गडी बाद शिवशंभू बुलढाणा संघ जो की 98 धावांचा पाठलाग करतोय. अजूनही 13 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. एक निर्णायक चेंडू चेतन सोनवणे आपल्या गोलंदाजीमधनं घेऊन येत आहेत. आणि हा पुलटा चेंडूला भिरकावून दिला प्रेक्षकांच्या दिशेने. 6 धावे करता सीमारेषे पार. चुकीला माफी नाही आणि चुकीला माफी देत नाहीत कृष्णा गायकवाड संघाचे कर्णधार, जे खेळतायत आपल्या वैयक्तिक 11 चेंडूंचा सामना करत 4 षटकारांच्या साहाय्याने 27 धावांवरती. बिल्कुल, वो अकेले ही अपने कंधे पर बोझ लेकर ये अपने लक्ष्य की ओर बढ़ रहे हैं कृष्ण गायकवाड़. जिस तरह की बल्लेबाजी का नमूना दिखाया है उन्होंने, एक यहाँ पर एक एग्जाम्पल सेट किया है. नक्कीच नक्कीच कृष्णा कर्णधाराला गायकवाड ने. साजेस खेळी या ठिकाणी कृष्णा गायकवाड आपल्या संघाकरता खेळत आहेत. 12 चेंडू आणि आता 23 धावांचं आव्हान असणार आहे. 12 चेंडू 23 धावा. टेनिस क्रिकेटमध्ये हे आव्हान जरी मोठं नसलं तरी सुद्धा श्रीदत्त बुलढाणा संघ एक मातब्बर खेळाडू संघ मानला जातो आणि चांगल्या खेळाडूंची, चांगल्या गोलंदाजाची भरणा या संघाकडे आहे. बघायचं निर्णायक षटक घेऊन कोण येतात तर. एक अच्छे गेंदबाज, अगरचे गेंदबाज और मैच जल्दी शुरू रखे. थोड़ी सी मीटिंग कॉल किए थे श्री दत्त क्रिकेट क्लब बुल्डाना ने कि किस गेंदबाज को वहां पर आजमाया जाए. परंतु या ठिकाणी कृष्णा गायकवाड या टार्गेटच्या मधामध्ये अडलाय स्वतः येऊन. अरुण मुंडेंच्या साथीने ही पार्टनरशिप जर आपण बघितली तर 14 चेंडूचा सामना करत 34 धावांची पार्टनरशिप झाली आहे सर मैदानामध्ये. बिल्कुल बिल्कुल, जिस तरह की गेंदबाजी हो रही है उसमें गेंदबाज को चाहिए कि अपने गेंदबाजी में आउट स्विंग और इन स्विंग पर वहां पर वो यानी प्रयास करे. आणि यानंतर सामना रंगणार आहे. इरफान 11 पांढरकवडा आणि या सामन्यामधला पराजित संघ त्या संघामध्ये दाखल झाले आहेत अमन लाला, पप्पू अकोलाट, विदर्भ टायगर पप्पू नावाने ज्यांना ओळखलंय ते सुद्धा त्या संघामध्ये दिसणार आहेत. त्यांच्या सोबतीला असणार आहे शारिक खान, ज्यांनी मागचे सामने अप्रतिम गाजवले या मैदानावरती. गोलंदाजी मार्गवरती असणार आहे रोहित पवार. आणि हा मोठा फटका खेळाचा क्षेत्ररक्षक मात्र उपस्थित आहे. लॉंग ऑफला परंतु चेंडू जातोय सीमारेषे पार षटकार.
पहिला चेंडू झाला आणि पहिल्या चेंडूला त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या वरून भिरकावून दिलं होतं फलंदाज अरुण मुंडे यांनी 6 धावे करता. अरुण मुंडे फिर से एक बार सामना करेंगे गेंदबाज का. काफी हार्ड जमलेल्या प्रेक्षकांची मने जिंकणे ही जोडी ज्या प्रकारची फलंदाजी होते दोन्ही फलंदाजाकडनं आमदार चषक 2021 आपण बघतात. आणि पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र हा फटका चुकत चेंडू व्यवस्थित फळीवरती आला नव्हता. मिडल कनेक्ट झाला नव्हता त्यामुळे 1 धाव वर्जित केले जाते आणि एका धावेची धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या पोहोचते 82 धावा 2 गडी बाद आणि 7व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. बिल्कुल 10 गेंदे भी आना शेष है और उसमें 16 रनों की दरकार है और वहां पर कृष्णा गायकवाड़ अब सामना करेंगे. आणि सर कृष्णा सातपुते या खेळाडूने टेनिस क्रिकेटचा बादशाह म्हटलं जात आहे परंतु मैदान कोण गाजवतोय आज कृष्णा गायकवाड मॅन फ्रॉम जानेफळ भोकरदनचा हा खेळाडू बुलढाण्याचं मैदान गाजवतोय. रोहित पवार गोलंदाजी मार्कवरती तयार झालाय. एक चांगला फटका पाहायला मिळतोय मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संदीप बर्डे उपस्थित होते. थोडीशी चेंडू हुलकावून येतो क्षेत्ररक्षकाला परंतु एकच धाव प्राप्त होते आणि एका धावेची धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या होईल 83 धावा 2 गडी बाद. 7व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. बिल्कुल बिल्कुल जिस तरह से संदीप सर दौड़ कर आए थे गेंद पे थोड़ा चकमा खा गए. गेंद थोड़ी सी पलट गई थी जिसके फलस्वरूप ये रन पूरा किया दोनों ही बल्लेबाजों ने. तो कुल मिलाकर स्कोर हो गया 83 रन 2 विकेटों के नुकसान पर. 7वें ओवर का खेल जारी है और 9 गेंदे आना शेष है और 15 रनों की यहाँ पर जरूरत. और अभी भी बल्लेबाज जो है शिव शंभू की ओर से बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. नक्की 9 चेंडू आणि 15 धावा. पुन्हा मात्र मोठा फटका खेळला जातोय त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं जाणीवपूर्वक उंचावून केलेला फटका. चेंडू सीमारेषे पार 1 बाउंस 4 धावा. अप्रतिम. ये जो बल्लेबाज खेल रहे हैं जिस तरह की बल्लेबाजी हो रही है शिव शंभू बुल्ढाना की ओर से तो यहाँ से जीत की ओर अग्रसर होते हुए नजर आ रहे हैं. नक्कीच सर या ठिकाणी 8 चेंडू 11 धावा आणि ज्या प्रकारची फलंदाजी करतोय कृष्णा आपल्या संघाकरता परंतु सर स्पर्धेमध्ये आपण असंही पाहिलं 6 चेंडू आणि 6 धाव्यांची आवश्यकता असणारा सामना गमावला होता 6 धावा असणाऱ्या संघाने. हाँ वो सामना तो हम भूल नहीं सकते और हमारे बुल्ढानी की जनता भी भूल नहीं सकती कि 6 गेंदे और 6 गेंदों में से 6 गेंदे डॉट डाली थी वहां पर वहीद ने और अपने नाम किया था वो. आणि तशीच अपेक्षा करायला हरकत नाही. गोलंदाजी मार्कवरती 5वा चेंडू घेऊन येतोय रोहित पवार. मात्र हा फटका पुन्हा क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जातोय. एकदा मात्र अर्जित केल्या जाईल तरी क्षेत्ररक्षक 1 धावेला रोखू शकला नाही. थोडंसं पुन्हा मात्र क्षेत्ररक्षण चुकीचं होताना वारंवार दिसलंय सर. बिल्कुल बिल्कुल थोड़ा सा फम्बलिंग वहां पर पूरी तरह से हाथों में महफूज नहीं कर पाए थे नरेंद्र सुनोने. जबकि नरेंद्र सुनोने इस तरह के क्षेत्र रक्षक हुआ करते थे अपने जमाने में. डाय लगाकर वहां पर गेंदों को रोकना उनके बाएं हाथ का खेल था. फिलहाल थोड़ा सा यहाँ पर फम्बलिंग का नजारा हमने देखा जिसके फलस्वरूप रन सर श्रीदत्त बुलढाणा संघाने ओळख जर बनवली असेल तर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीच्या भरोशावर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नाव गाजवलंय परंतु त्याच संघाकडनं आज चुकीचं क्षेत्ररक्षण झालंय म्हणायला हरकत नाही. बिल्कुल गोलंदाजी मार्कवरती शेवटचा चेंडू येतोय घेऊन रोहित पवार आणि पुन्हा फुलटॉस जर चेंडू होता चेंडूला भिरकावून दिलंय. ये आखिरी गेंद में भटके थे फुलटॉस की कमजोर गेंद थी. कन्फर्म करून घेतायत पंच. थांबा. वहां पर अंपायर की तरफ से इशारा 6 रनों का आता हुआ. तो जैसे फुलटॉस गेंद को देखा बल्लेबाज ने उसे खेल दिया. थोड़ा सा और बातचीत चलती हुई हमारे अशा प्रकारचे क्रिटिकल मोमेंट प्रत्येक सामन्यामध्ये येत असतात. ते क्रिटिकल मोमेंट आपण टेक्नॉलॉजी थर्ड अंपायर से पूछा जा रहा है. जिस तरह के अंपायर का तो वहां जजमेंट दिखाया उन्होंने पहले लेकिन फिर थर्ड अंपायर पे डाला है. तो जब टेक्निकल यहाँ पर अपने पास टेक्निक है तो आणि चौकार येतोय सर मैदानामध्ये. चौकार आणि या 4 धावेची धावसंख्या पोहोचणार आहे. इस बात से ये बात साबित हो गई है कि किसी भी प्रकार की यहाँ पर थोड़ी सी छोटी गलती नहीं हो सकती.
कि जो आणि third धावसंख्या umpire झाली होता है, 92 धावा, 2 गडी बाद 7 षटक समाप्त. धावसंख्या जर बघितली 7 षटकांच्या समाप्ती तर 92 धावा, 2 गडी बाद 7 षटकांच्या समाप्तीनंतर आता 6 चेंडू आणि 6 धावा. तो सामना मला आठवतोय. बिल्कुल सर, जिस 6 तरह चेंडू से 6 पिछली धावेचा मैच सामना देखा मला था हमने, आठवतोय मैदानामध्ये. प्रेक्षकांना जर आठवत असेल तो 6 चेंडू आणि 6 धावेचा सामना, तर या स्पर्धेकडे मात्र तशा रूपाने आपण तशा अपेक्षेने बघूया. जिस तरह की जिगर वाले गेंदबाज की वहां पर एक इम्तिहान, एक एग्जाम होता है, परीक्षा होती है. देखना है किस गेंदबाज को ये काम देंगे चेतन सोनू ने, जो कि कैप्टन है श्री दत्त बुल्डाना की ओर से. किस गेंदबाज को यहाँ पर लाएंगे वो, कि वो 6 गेंदों पर वहां पर 6 गेंदे सटीक बिल्कुल डाल ओम सर, पाए. बिल्कुल बिल्कुल, लेकिन यहाँ पर 6 गेंदे और 6 रन जरूर चाहिए. वो याद सामना दर्शकों को आ रहा होगा निश्चित रूप से फारूक सर. लेकिन यहाँ पर एक बात आप बहुत सोची समझी समझ लीजिए कि स्ट्राइकिंग एंड पर कृष्णा है और नॉन स्ट्राइकिंग एंड पर अरुण है. काफी अच्छी पार्टनरशिप हुई है उनकी और बहुत डेंजरस साबित हुए हैं प्रतिस्पर्धी टीम के लिए. तो ये भी आप सोच लीजिए. मैं फिर नक्की एक बार नक्की आप- सर, शफीक सर, परंतु त्या सामन्यामध्ये सुद्धा जी. मोहम्मद कौसर ज्याने फटकेबाजी केली तो स्ट्राईक वरती होता आणि त्यांच्या साथीला फारुख सुद्धा होता मैदानामध्ये, तरी सुद्धा तो सामना गमवावा लागला होता आणि आज तेच दोन्ही सेट फलंदाज मैदानामध्ये दाखल आहेत. जी जी बिल्कुल सर, बढ़िया मुकाबला. जैसा कि मैंने सुबह में ही कहा था आपको कि बहुत ही रोमांचकारी और संघर्षपूर्ण मुकाबला होगा ये, परंतु या सामन्यामध्ये और जर प्रेक्षकांची अंतिम मने ओवर जर तक कोणी जरूर जिंकली जाएगा असतील, तो कुछ वैसा ही होता हुआ. नक्कीच फिलहाल नक्कीच कृष्णा बढ़िया गायकवाड यांनी गेंदबाजी. प्रेक्षकांची मने जिंकले. 13 चेंडूचा सामना करत 6-4 षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्याने 32 धावांवरती खेळतायत. हा फुलटॉस येतोय. त्या ठिकाणी बघायला पेशकर उपस्थित असणार आहे आणि मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कर्णधार चेतन सोनूने यांच्याकडनं. नक्कीच आपल्या संघाकरता काही धावा वाचवल्या, त्या स्ट्रेट ड्राईव्ह केलं होतं या चेंडूला. अच्छी फील्डिंग कहूंगा मैं सर चेतन सोनू द्वारा. यहाँ पर लगभग 2 रन तो बचा ही लिए अपनी टीम के लिए वहां पर. 5 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता असणार आहे मैदानावरती आणि ऑन स्ट्राईक वरती कोण असणार आहे, ज्याला फुटबॉल सारखा चेंडू दिसतोय, कृष्णा गायकवाड. आणि मात्र या ठिकाणी चेंडू आणि सर मागच्या सामन्यामध्ये आणि या सामन्यात फक्त एक सामने नाहीये, जी. त्यांनी मोठे मोठे फटके मारायला पाहिले होते आणि हाँ. हे एकेरी धाव कडून सामन्याला जवळ नेत आहेत. बिल्कुल सर, समझदारी का क्रिकेट हो रहा है. मैं समझता हूँ यहाँ पर दोनों ही खिलाड़ियों की ओर से. ये देखते हैं कि अगर हम लंबे स्ट्रोक नहीं लगा पाते हैं तो इक्के दुक्के से काम चला लेंगे अभी, और इस ओवर की गेंदें आना बाकी है. तो निश्चित रूप से एक बढ़िया बल्लेबाजी और अच्छी सोच मैं समझता हूँ दोनों ही बल्लेबाजों की वहां पर हो रही है. हल्का सा वहां पर एक रन शफी दिया सर, था. यहाँ पर एक चमत्कार निश्चित रूप से हो गया. थोड़ा डॉट गेंदे अगर 1 या 2 गिरती है तो ये सामना का रुख निश्चित रूप से पलट सकता है. परंतु मोठा फटका येतोय मैदानामध्ये, क्षेत्ररक्षक उपस्थित असणाऱ्या वन बाउन्स सीमारेषेच्या पार चौकार, निर्णायक चौकार. आणि याच बरोबर पांढरकवडा 11 संघादरम्यान